संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या व्हर्च्युअल C4 तर्फे मी डॉक्टर मोना चिमोटे, कोऑर्डिनेटर व्हर्च्युअल C4, आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. सद्यस्थितीत कोविड-19 या एका विचित्र महामारीच्या विळख्यात संपूर्ण जग अडकलं आहे आणि या विळख्यातनं बाहेर पडण्यासाठी, या विळख्याच्या प्रादुर्भावाचे विविधचे परिणाम आपल्या समाजावर, विविध पद्धतीच्या मानसिकतेवर, विद्यार्थ्यांच्या समोर, पालकांच्या समोर, समाजातल्या सर्व घटकांच्या समोर जे प्रश्न आज उपस्थित झाले आहेत, या प्रश्नांना काही ठोस उत्तरं मिळवण्यासाठी, आपलं मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठी, आपल्याला काही प्रेरणादायी विचार ऐकून आपल्या मनाला उभारी घेण्यासाठी आणि येणाऱ्या काळात आपल्या संपूर्ण जगण्यातलं एक नियमित जे आपण वागत होतो, जगत होतो, त्यात जे काही परिवर्तन येऊ घातलंय, त्या परिवर्तनाच्या दिशा नेमकेपणाने समजून घेण्यासाठी माननीय कुलगुरू सरांनी कोविड-19च्या पार्श्वभूमीवर एक प्रेरणादायी अशी व्याख्यानमाला सुरू करण्याच्या बाबतीत आम्हाला विचारणा केली आणि त्यावेळी आपण असं ठरवलं की या लॉकडाऊनच्या काळात आणि येणाऱ्या जुलै-ऑगस्ट या महिन्यांपर्यंत आपण विविध विषयांवर या व्हर्च्युअल C4च्या माध्यमातून एक वेब व्याख्यानमाला सुरू करतो आहोत. या वेब व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प गुंफण्यासाठी आज आपल्यामध्ये श्री अ.प.म. देशपांडे, कार्यवाह, मराठी विज्ञान परिषद मुंबई, आज आपण त्यांना निमंत्रित केलं आहे आणि आज ते आपल्याशी भारतीय शास्त्रज्ञांचं काय योगदान आहे, या योगदानाच्या संदर्भात 3 शास्त्रज्ञांवर आज ते बोलणार आहेत. त्यांनी वैज्ञानिकांचं योगदान या विषयावर बोलत असताना ज्या शास्त्रज्ञांची निवड केली आहे, हे सर्व शास्त्रज्ञ ख्यातीप्राप्त आहेत, पद्मविभूषण, पद्मभूषणनी सन्मानित आहेत. मी त्यांची नावं तुमच्या समोर घेते. डॉक्टर जयंत नारळीकर, डॉक्टर वसंत गोवारीकर, प्राध्यापक भामा उदगावकर या शास्त्रज्ञांची ओळख आणि या शास्त्रज्ञांचं या भारताला, या संपूर्ण जगाला जे योगदान मिळालेलं आहे, त्या योगदानावर प्रकाश पाडण्यासाठी श्री अ.प.म. देशपांडे आज आपल्यामध्ये उपस्थित आहे. मी माननीय श्री अ.प.म. देशपांडे सरांचं मनपूर्वक स्वागत करते. त्यांना व्याख्यानाला पाचारण करण्यापूर्वी मी त्यांचा थोडक्यात आपणासमोर परिचय ठेवते. श्री अ.प.म. देशपांडे हे ज्येष्ठ विज्ञान प्रसारक, संघटक आणि लेखक आहेत. जवळपास 50 वर्ष विज्ञानाचा प्रसार, विज्ञान विषयक लेखन आणि विज्ञान प्रसारासाठी कार्यकर्ता संघटनाचे काम ते करत आहेत. श्री देशपांडे यांचं संपूर्ण शिक्षण पुण्यात झालं. त्यांचा जन्मही पुण्यातला. तिथूनच त्यांनी मॅट्रिक केलं. त्यानंतर त्यांनी खुसरोवाडिया पॉलिटेक्निक मधून मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी शाखेतील पदविका पूर्ण केली. पुढे 1.5 वर्ष पुण्यात आणि 2 वर्ष मुंबईत काही अल्पकालीन नोकऱ्या त्यांनी केल्या आणि त्यानंतर नोसिल या कंपनीत 30 वर्ष नोकरी करून 1997 साली त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. श्री अ.प.म. देशपांडे यांनी 1972 साली मराठी विज्ञान परिषदेच्या कामाला सुरुवात केली. 1973 साली त्यांनी मराठी विज्ञान परिषदेचा ईशान्य मुंबई विभाग स्थापन केला. ते त्याचे कार्यवाह झाले. 1991 सालापर्यंत त्यांनी ती जबाबदारी सांभाळली. दरम्यान 1975 साली त्यांच्याकडे मध्यवर्ती संस्थेची कार्यवाह पदाची जबाबदारी आली. ते ती आजतागायत सांभाळत आहेत. नॅशनल सेंटर फॉर सायन्स कम्युनिकेटर्स या संस्थेची त्यांनी 1997 साली स्थापना केली. तिचेही ते 21 वर्ष अध्यक्ष होते.
आपल्या मराठी विज्ञान परिषदेच्या कार्यवाह पदाच्या कार्यकिर्दीत त्यांनी राज्य स्तरावर 55, राष्ट्रीय स्तरावर 10 तर आंतरराष्ट्रीय स्तरावर एका संमेलनाचे आयोजन केले. हैदराबाद आणि इस्रायलमध्ये असे 2 आंतरराष्ट्रीय परिसंवादही त्यांनी आयोजित केले. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या घाटकोपर शाखेचे ते 1997 पासून अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. आपल्या कामाला पूरक अशा अनेक जबाबदाऱ्याही त्यांनी पार पाडल्यात. यात आकाशवाणी मुंबईच्या विज्ञान विभागाचे सल्लागार, महाराष्ट्र शासनाच्या उत्तम साहित्य कृती पुरस्कार योजनेअंतर्गत विज्ञान विभाग निवड समितीचे सदस्य, डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या उत्तम विज्ञान प्रसारक निवड समितीचे सदस्य आदींचा यामध्ये समावेश आहे. श्री अपाम देशपांडे यांनी डॉक्टर जयंत नारळीकर यांचेवर पुणे दूरदर्शनसाठी एका तासाच्या लघुपटाची सुद्धा निर्मिती केली असून आकाशवाणीच्या राष्ट्रीय संग्रहासाठी डॉक्टर वसंतराव गोवारीकर यांची मराठी व इंग्रजीतून प्रत्येकी 4 तासांची मुलाखत घेतली आहे. श्री देशपांडे यांनी विज्ञान विषयक विपुल लेखन, सहलेखन, संपादन, सहसंपादन आणि अनुवाद केले आहेत. या सुमारे 75 पुस्तकांमध्ये वैज्ञानिकांची चरित्र, विविध समस्यांच्या वैज्ञानिक दृष्टीने घेतलेला परामर्श, विविध संमेलनांचे दस्तऐवज, विविध तऱ्हेच्या सूची आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान कोश, विज्ञान आणि तंत्रज्ञान चरित्र कोश यांसारखे कोश आदींचा समावेश आहे. याशिवाय विविध वृत्तपत्रातून आणि नियतकालिकातून 1600 वर त्यांचे लेख प्रकाशित आहेत. 1100हून अधिक जाहीर व्याख्याने त्यांनी दिली आहेत. आकाशवाणी आणि दूरदर्शनवरून 300हून अधिक कार्यक्रम त्यांचे प्रसारित झाले आहेत. याद्वारे केवळ आणि केवळ विज्ञान प्रसाराचं अजोड कार्य ते करत आहेत आणि त्यांनी आजवर केलं आहे. त्यांच्या विज्ञान प्रसाराच्या क्षेत्रातील या भरीव आणि प्रदीर्घ कारकिर्दीबद्दल त्यांना विविध पुरस्कारांनी आणि सन्मानांनी गौरवान्वित करण्यात आला आहे. त्यात इचलकरंजीच्या 5 फाउंडेशनचा विज्ञान प्रसारक पुरस्कार हा 1995 साली त्यांना प्रदान करण्यात आला. डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा विज्ञान प्रसारक पुरस्कार, मराठी साहित्य परिषदेत पुणेचा विज्ञान ग्रंथकार पुरस्कार, निर्माण फाउंडेशनचा विज्ञान प्रसारक पुरस्कार, महाराष्ट्र अकॅडमी ऑफ सायन्सची ऑनररी फेलोशिप आणि 42व्या मुंबई महानगर साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांना बहाल करण्यात आलं. दिल्लीच्या इंडियन नॅशनल सायन्स अकादमीचा इंदिरा गांधी पुरस्कार त्यांना अगदी अलीकडे मिळालेला आहे. अपाम देशपांडे यांच्या पुढाकारातून हे मला विशेषत्वाने त्यांच्याबद्दल सांगावंसं वाटतं की सरांच्या पुढाकारातून आजवर महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्रातल्या बाहेरील विद्यापीठांमध्ये त्यांनी विज्ञान कथा लेखन कार्यशाळेचं यशस्वी आयोजन केलं आणि अनेक विज्ञान लेखकांना आणि समीक्षकांना या कार्यशाळेत त्यांनी बोलवून प्रत्यक्ष लेखकांच्या मार्फत विज्ञान कथा लेखनाचे धडे गिरवले. अपाम देशपांडे यांना विज्ञान विषयक काही कल्पना समजून घेण्यासाठी अथवा कुठल्याही तत्सम समस्यांबाबत आपण केव्हाही फोन करावा किंवा केव्हाही त्यांच्याकडे मदत मागावी तर सर अत्यंत तत्परतेने आणि तात्काळ आपल्याला हवी ती मदत करतात, उत्तम तऱ्हेचं मार्गदर्शन करतात आणि पर्याय सुद्धा सुचवतात. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या मराठी विभागाला त्यांचे अमूल्य मार्गदर्शन कायमच मिळत असतं. आज संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या व्हर्च्युअल C4 तर्फे सर आपल्यामध्ये व्याख्यान देण्यासाठी उपस्थित आहेत आणि वैज्ञानिकांनी जे दिलेलं योगदान आहे त्या योगदानाची माहिती देण्यासाठी काही वैज्ञानिकांवर ते आपलं भाष्य करणार आहे. मी श्री अपाम देशपांडे सरांना विनंती करते की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटीचे कुलगुरू आणि मराठी विभाग आणि त्याच्या प्रमुख प्राध्यापक डॉक्टर मोना चिमोटे यांच्या आमंत्रणावरून आज या ठिकाणी मी भाषण द्यायला आलेलो आहे.
आणि मी 3 शास्त्रज्ञांवरती आज बोलणार आहे. त्यापैकी पहिले जे शास्त्रज्ञ आहेत ते शास्त्रज्ञ म्हणजे प्राध्यापक भालचंद्र माधव उदगावकर उर्फ भामा उदगावकर, आणि त्यांना भाल म्हणून सगळेजण ओळखायचे. भालचंद्र उदगावकर हे मुंबईच्या प्रथितयश इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मधून 1948 साली MSc झाले. त्यावेळेला त्यांच्यावरती संसाराची जबाबदारी होती. त्याचं कारण त्यांचे आई आणि वडील हे नुकतेच वारलेले होते आणि त्यांचे 2-3 भाऊ 2 बहिणी या सगळ्यांची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यामुळे मग आता MSc झाल्यानंतर त्यांनी बँकेमध्ये नोकरी करावी अशी मागणी आणि आग्रह त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी धरायला सुरुवात केली. पण उदगावकर हे मुंबई विद्यापीठामधून फिजिक्स विषय घेऊन MSc मध्ये पहिले आलेले होते आणि इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या श्रेय नामावलीच्या फलकावरती त्यांचं नाव होतं. तुम्हाला आश्चर्य वाटेल की या फलकावरती त्यांच्या आधी असलेली जी 3-4 नावं होती त्याच्यामध्ये होमी भाभा होते, MGK मेनन होते आणि जयंतराव नारळीकरांचे वडील विष्णुपंत नारळीकर हे होते. म्हणजे इतकी सगळी मोठी माणसं आणि ज्यांनी पुढे भारताच्या विज्ञान पटाला फार मोठं असं एक स्थान प्राप्त करून दिलं, अशी सगळी माणसं त्या तिथे MSc ला मुंबई विद्यापीठामधून पहिले आलेली होती. आणि त्याच्यामध्ये चौथं नाव हे भालचंद्र उदगावकरांचं होतं. आणि त्यामुळे उदगावकरांचं मन काही बँकेमध्ये नोकरी करावं ह्या मताचं नव्हतं. आणि त्या सुमाराला मुंबईमध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च ही नव्याने स्थापन झालेली जी संस्था होती त्यांची एक जाहिरात आली वर्तमानपत्रामध्ये की त्यांना सायंटिस्ट पाहिजेत आणि त्याच्यासाठी MSc झालेली जी मुलं असतील त्यांनी अर्ज करावेत. तेव्हा उदगावकरांनी तिथं अर्ज केला आणि तत्काळ त्यांना मुलाखतीसाठी बोलवण्यात आलं. आणि त्या मुलाखतीचं जे पॅनल होतं त्या पॅनलमध्ये खुद्द स्वतः भाभा होते आणि 3 पाश्चात्य शास्त्रज्ञ पण होते. आणि त्यांच्या पुढे ही जी मुलाखत झाली ती मुलाखत समाधानकारक झाली आणि नंतर आम्ही तुम्हाला सांगतो वगैरे असं काही न करता ताबडतोब त्यांनी सांगितलं की मिस्टर उदगावकर यू हॅव बीन सिलेक्टेड अँड टेल अस व्हेन यू कॅन जॉईन. ते म्हणले उद्यापासून मी जॉईन होईन. आणि त्याप्रमाणे ते त्या तिथे जॉईन झाले आणि त्याच्यानंतर फिजिक्स मध्ये त्यांचं संशोधन सुरू झालं. ते इतकं अव्वल दर्जाचं ठरलं की भाभांचे उजवे हात म्हणून ते पुढे गणले जाऊ लागले, इतकं त्यांचं संशोधन महत्वाचं होतं. आणि मग त्याच्यामध्ये भाभांच्या मनामध्ये पुढे जाऊन काहीतरी न्यूक्लिअर रिएक्टर्स आपण स्थापन करावेत आणि त्याच्या मार्फत विज्ञानाचं संशोधन सुरू व्हावं अशी कल्पना होती. आणि त्याच्यासाठी त्याने उदगावकरांना फ्रान्समध्ये सकलेच्या या संस्थेमध्ये पाठवलं. तिथं त्याने एकूण रिएक्टर्स म्हणजे काय, त्याची बांधणी कशी करतात, ती बांधणी झाल्यानंतर ते चालतात कसे, त्याच्या आधारे अणु संशोधन कसं करता येतं, या सगळ्या गोष्टींची माहिती साध्यंत अशी त्याने घेतली आणि ते माघारी आले. माघारी आल्यानंतर TIFR संस्थेमध्ये एक रिएक्टर ग्रुप स्थापन झाला आणि त्याच्यामध्ये रिएक्टर मध्ये काम करू इच्छिणारे MSc PhD करू इच्छिणारी मुलं अशी सगळी घेतली आणि त्यांच्या चर्चा सुरू व्हायच्या, त्याच्या मार्फत अभ्यास सुरू व्हायचे. परंतु या थोडक्या काळामध्ये उदगावकरांनी रिएक्टर इंजिनिअरिंग मध्ये एवढी मातबरी प्राप्त केलेली होती की एकदा ते अमेरिकेला गेले ते आणि रिएक्टर मधल्या एका अमेरिकन शास्त्रज्ञाची त्यांना गाठ घ्यायची होती. म्हणून ते त्यांच्या कार्यालयामध्ये गेले तेव्हा समजलं की त्यांचे हे जे शास्त्रज्ञ आहेत हे वर्गामध्ये विद्यार्थ्यांना काहीतरी शिकवत आहेत. उदगावकरांना सुद्धा एक उत्सुकता निर्माण झाली की वर्गामध्ये विद्यार्थ्यांना कसे शिकवतायत आपण बघूया. म्हणून ते गेले आणि वर्गामध्ये ते शिरत असताना त्यांच्या कानावर काय पडलं तर वन प्रोफेसर DM उदगावकर फ्रॉम इंडिया says so and so about the nuclear reactors and I find his statement is validated and I must quote that to you students to go ahead with that particular theme and carry out the research.
उद्गावकरांना मोठी गंमत वाटली की आपण आज शिरत असताना आपलं नाव घेतलं जातंय. आणि त्याच्यानंतर उद्गावकर माघारी आले आणि मग भाभा अणु संशोधन केंद्र म्हणून आज जे प्रख्यात आहे, भाभा त्यावेळेला हयात होते, त्यामुळे ते अणु संशोधन केंद्र होतं. तर त्याच्यामध्ये त्यांनी पहिली बॅच सुरू केली, त्या बॅचला त्यांनी शिकवलं आणि त्याच्यानंतर रिएक्टरची बांधणी सुरू झाली त्यांच्या नजरेखाली. आज त्यावेळेला बांधले गेलेले जे रिएक्टर आहेत, अप्सरा असेल, ध्रुव असेल, अशा प्रकारचे रिएक्टर आजही ते कार्यरत आहेत आणि त्याच्या आधारे फार उत्तम प्रकारचं संशोधन सुरू आहे. एवढंच नव्हे तर हे संशोधन केवळ भाभा अणु संशोधन केंद्रामध्ये काम करणाऱ्या लोकांपुरतं मर्यादित राहिलं नसून भारतातल्या सर्व विद्यापीठांचे विद्यार्थी जे अणुसंशोधनामध्ये काम करू इच्छितात, पीएचडी करू इच्छितात, अशा सगळ्यांना या इथे येण्याची संधी असते आणि ते त्याच्यावरच संशोधन करू शकतात. त्या रिएक्टरचा फायदा आपल्या संशोधनासाठी घेऊ शकतात. मला थोडीशी गंमत वाटते. 1966 साली भाभा स्वतः जिनिव्हाला जात होते आणि विमानातून जात असताना त्या विमानाचा अपघात आल्प्स पर्वतावरती झाला आणि दुर्दैवाने त्याच्यामधलं कोणीही जिवंत राहू शकलं नाही. स्वतः भाभा सुद्धा त्याच्यामध्ये मृत्यू पावले आणि त्याच्यानंतर या अणु संशोधन केंद्राला भाभांचं नाव दिलं आणि आज ते भाभा अणु संशोधन केंद्र BARC या नावाने प्रसिद्ध आहे. परंतु विचार जर केला की ह्या अणु संशोधन केंद्राचा आत्मा काय आहे, तर त्याचा आत्मा हा न्यूक्लिअर रिएक्टर आहे. आणि न्यूक्लिअर रिएक्टरची बांधणी कोणी केली, न्यूक्लिअर रिएक्टरसाठी तज्ज्ञ कोणी तयार केले, तर ते प्राध्यापक उद्गावकरांनी तयार केले. म्हणजे खरं पाहता भाभा अणु संशोधन केंद्र उद्गावकर अणु संशोधन केंद्र ह्या नावाने जायला हवं होतं, परंतु भाभांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचं नाव त्या तिथं दिलं. भाभांची कामगिरी विलक्षण मोठी आपल्या देशाच्या दृष्टीने असल्यामुळे त्याच्यात वावगं काही नाही, पण एक सहज गमतीचा विचार माझ्या डोक्यामध्ये येऊन गेला. उद्गावकर हे स्वतः अव्वल दर्जाचं संशोधन करत असताना त्यांचे विचार अनेक ठिकाणी धावत असत आणि त्यांच्या असं लक्षात आलं की ह्या TIFR मध्ये असलेले जे शास्त्रज्ञ आहेत, या शास्त्रज्ञांच्या ज्ञानाचा फायदा विद्यापीठामधल्या प्राध्यापकांना आणि मुलांना का मिळू नये. आणि 1857 साली मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली आणि त्याच्यानंतर 100 वर्ष उलटून गेली तर देखील त्या तिथे फिजिक्सचं डिपार्टमेंट नव्हतं आणि त्यामुळे जे कोणी कुलगुरू मुंबई विद्यापीठाला लाभले त्या सगळ्या कुलगुरूंपाशी उद्गावकर एकच मागणं करायचे किंवा फिजिक्सचं डिपार्टमेंट सुरू करा. नाही, आमच्याकडे चांगली माणसं नाहीत. बरं, पण आमच्याकडे TIFR मध्ये आहेत ना माणसं, आम्ही तुमचं डिपार्टमेंट चालवतो. पण त्यांनी कोणी ऐकलं नाही आणि अखेर 1972 साली म्हणजे विद्यापीठ स्थापन झाल्यापासून 115 वर्षांनी मुंबई विद्यापीठामध्ये फिजिक्सचं डिपार्टमेंट सुरू झालं. परंतु उद्गावकर तोपर्यंत स्वस्थ बसलेले नव्हते. त्यांनी मुंबईच्या सर्व महाविद्यालयांमधल्या प्राध्यापक लोकांपर्यंत एक निरोप असा पाठवला की फिजिक्स शिकवत असताना तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर त्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही लोक तयार आहोत आणि दर बुधवारी संध्याकाळी 6 वाजता तुम्ही प्राध्यापक मंडळी TIFR मध्ये या आणि आपण चर्चा करू आणि तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या अडचणी आपण सोडवू. आणि त्याप्रमाणे प्राध्यापक लोकांचा जवळजवळ 20 प्राध्यापक लोकांचा गट हा TIFR मध्ये दर बुधवारी जमत असे. त्याला ते वेनसडे क्लब म्हणत आणि कुठलीही इतर अपॉइंटमेंट न घेता उद्गावकर स्वतः त्या वर्गाला हजर राहत असत आणि या विद्यार्थ्यांच्या अडचणी ते सोडवत असत. आता हे प्राध्यापक होते पण उद्गावकरांचे विद्यार्थीच म्हणायचे. आणि तुम्हाला ऐकून जरा गंमत वाटेल की पुढे भारत सरकारचे नियोजन मंत्री आणि अर्थमंत्री झालेले प्राध्यापक मधु दंडवते हे मुंबईच्या सिद्धार्थ कॉलेजमध्ये फिजिक्स शिकवायचे. ते सुद्धा त्या वर्गाला जायचे आणि उद्गावकरांचे विद्यार्थी म्हणवून घेण्यामध्ये त्यांना फार मोठा आणि सार्थ असा अभिमान वाटत असे. उद्गावकरांनी हे प्राध्यापकांच्या पातळीवरती केलं. तेवढं करून ते थांबले नाहीत. त्यांनी काही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यायचं ठरवलं
आणि मग मुंबईमधली जी काही चांगली अशी महाविद्यालय त्यावेळेला होती, ज्याच्यामध्ये रुईया कॉलेज होतं, त्याच्यामध्ये विले पार्ल्याचं पार्ला कॉलेज होतं, त्याच्यामध्ये केसी कॉलेज होतं, झेवियर्स कॉलेज होतं, अशा प्रकारची एक 5-6 कॉलेजेस निवडून त्याच्यामध्ये फिजिक्समध्ये रस घेणारे आणि चांगले असे त्यांनी 2 विद्यार्थी निवडले आणि अशा 10-12 विद्यार्थ्यांचा एक गट स्थापन करून त्यांना आणखीन एका दिवशी TIFR मध्ये बोलवून त्यांच्या अडचणी काय आहेत, त्यांनी पुढे नेमकं कसं फिजिक्स मधलं शिक्षण घ्यावं याच्याबद्दल ते मार्गदर्शन करू लागले. आज त्याच्यामधलं एक ठळक उदाहरण मला जे आठवतं ते असं की रुईया कॉलेजमध्ये शिकणारा अभय आष्टेकर नावाचा विद्यार्थी हा त्या वर्गामध्ये होता आणि ज्यांना पुढे नोबेल पुरस्कार मिळाला असे फेनमन, या फेनमननी लिहिलेलं आहे. आणि या पुस्तकामध्ये काय आहे तर प्रॉब्लेम आणि त्याची उत्तर, कुठल्याही प्रकारची थिअरी नाही, कुठल्याही प्रकारच्या डायग्राम्स नाहीत, काही नाही. आणि उदगावकरांनी अभय आणि त्या सगळ्या मुलांना सांगितलं की ह्याच्यामधले जे प्रॉब्लेम्स आहेत हे प्रॉब्लेम्स तुम्ही सोडवा, तुमचं फिजिक्सचं जे शिक्षण आहे हे ह्याच्यामुळे पुढे जाईल. एक प्रॉब्लेम सोडवता सोडवता अभयच्या असं लक्षामध्ये आलं की त्याच्यामध्ये दिलेलं जे उत्तर आहे ते उत्तर आणि त्याला मिळणारं उत्तर हे दोन्ही एकच नाहीत. तो उदगावकरांकडे आला आणि त्यांनी सोडवलेलं ते सगळं गणित दाखवलं आणि विचारलं की ह्याच्यामध्ये माझी कुठं चूक आहे का, कारण मला जे उत्तर मिळते ते उत्तर ह्या पुस्तकामध्ये नाही. उदगावकरांनी ते तपासलं आणि ते म्हणले, अभय तू सोडवलंस हे बरोबर आहे, तू फेनमनला पत्र लिही की मला असं असं उत्तर मिळते आणि हे उत्तर बरोबर आहे का तुमचं उत्तर बरोबर आहे. आणि आश्चर्य म्हणजे फेनमननी त्याला पत्र लिहून कळवलं की अभय यू आर राईट, आय एम रॉंग. आणि ते पत्र आजही माझ्या संग्रही त्याची प्रत आहे. आम्ही ते पत्र उदगावकरांचा 80वा ज्यावेळेला सत्कार झाला मुंबईमध्ये त्यावेळेला काढलेल्या स्मरणिकेमध्ये ते पत्र छापलेलं आहे. तेव्हा हे दुसऱ्या पातळीवरचं काम झालं. तिसऱ्या पातळीवरचं काम असं की उदगावकर हे विद्यापीठ अनुदान आयोगाचे सदस्य होते साधारणपणे 76-77 सालाच्या बेताला. आणि त्यावेळेला ते विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मागे असं लागत होते की भारतामधली जी महाविद्यालय आहेत या महाविद्यालय तुम्ही स्वायत्त करा. का तर आपल्या भारतातल्या विद्यापीठांचा वेळ हा परीक्षा घेण्यामध्येच जातो आणि त्यांना कुठल्याही प्रकारचं संशोधन करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देता येत नाही की प्राध्यापकांना वेळ मिळत नाही. त्यामुळे ही सगळी कामं जी आहेत ती महाविद्यालयांना करू देत आणि विद्यापीठामधल्या प्राध्यापकांना आणि विद्यार्थ्यांना तुम्ही जरा मोकळं सोडा, त्यांना संशोधन करू देत. आणि विद्यापीठांनी संशोधन केलं नाही तर ह्या देशामध्ये संशोधन तर होणार नाहीच आणि प्रगती सुद्धा होणार नाही. सगळ्या प्रकारची जी भौतिक प्रगती आहे ही विज्ञान संशोधनाद्वारे सगळ्या जगामध्ये झालेली आहे. भारत त्याच्यामध्ये मागे पडतोय. उदगावकरांनी 76-77 साली लावून धरलेला हा जो मुद्दा आहे हा प्रत्यक्षामध्ये अंमलात आणायला पुढे जवळजवळ 25-30 वर्ष गेली आणि नंतर मग आज भारतामधल्या माझ्या अंदाजाने साधारणपणे 50-100 तरी महाविद्यालयांना अशा प्रकारची स्वायत्तता मिळालेली आहे. मला माहितीये की मुंबईमध्ये रुईया कॉलेजला मिळाली आहे, झेवियर्स कॉलेजला मिळालेली आहे. तर अशा पद्धतीने स्वायत्तता मिळाल्यानंतर 2 फायदे झाले. एक असं झालं की विद्यापीठाचा वेळ वाचला आणि दुसरी गोष्ट अशी की जे आपले जुने पारंपरिक असे सिलेबसेस होते आणि ज्याच्यामध्ये शिक्षणामध्ये सध्या काय चालू आहे ते येत नसे, त्या गोष्टी जाऊन आता महाविद्यालयांना आपले विषय निवडण्याची स्वायत्तता मिळाली. आज जगामध्ये काय संशोधन चालू आहे आणि हे संशोधन फक्त विज्ञानाच्या विषयामध्ये चालतं असं नाही बरं का. हे संशोधन तत्वज्ञानामध्ये चालतं, हे संशोधन तर्कशास्त्रामध्ये चालतं, हे संशोधन सौंदर्यशास्त्रामध्ये चालतं. अशा अनेक विषयांमध्ये अशा प्रकारची संशोधनं चालतात आणि या संशोधनाचा मागोवा आत्ताच्या विद्यार्थ्यांना जर घेता आला नाही तर ते जगाच्या मागे पडतील. आणि त्यामुळे अशा प्रकारची मिळालेली ही स्वायत्तता ही आता उपयोगी पडते. मला तर आठवते की साधारणपणे 4 वर्षापूर्वी ज्या वेळेला ग्रॅव्हिटीच्या संदर्भामध्ये पुण्याच्या आयुकामधले डॉक्टर संजय धुरंधर यांनी काम करून जगामध्ये नाव मिळवलं
त्याच्यानंतर एका महिन्यामध्ये पुण्यातली जी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च उर्फ आयसर ही संस्था आहे, या आयसर संस्थेने 1 महिन्यामध्ये ग्रॅव्हिटेशनवरचा हा कोर्स सुरू केला. म्हणजे आता स्वायत्तता मिळाल्यानंतर काय होऊ शकतं याच्या गमती बघा. प्राध्यापक उदगावकरांनी त्यानंतर लक्ष जे दिलं ते एकदम तळामध्ये दिलं आणि मुंबई म्युन्सिपाल्टीच्या शाळांमध्ये नेमकं काय चाललंय, तिथली मुलं कशी शिकतायत. आपला एक साधारण समज असा असतो की म्युन्सिपाल्टीच्या शाळांमध्ये शिकणारे जे विद्यार्थी आहेत यांचा IQ कमी असतो आणि मुलं असतात ते. परंतु शिकवायला लागत असताना, आणि हे शिकवायला कोण कोण माणसं होती, स्वतः उदगावकर शिकवायचे, त्यांचे एक सहकारी प्राध्यापक V. कुलकर्णी शिकवायचे, आणि ज्यांचं नाव पुढे जगामध्ये खूप मोठं झालं ते प्रोफेसर यशपाल, ते सुद्धा त्याच्यामध्ये शिकवायचे. आणि ह्या मुलांना 35-40% एवढेच गुण मिळायचे त्यांनी ज्या ज्या वेळेला काही कसोट्या घेतल्या त्यावेळेला. त्यामुळे त्यांचा हा समज बाकीच्या लोकांच्या मनामध्ये जो होता की या इथं येणारी जी मुलं आहेत ही एकूण IQ मध्ये कमी पडतात असा झाला. पण त्या तिघांच्या मध्ये प्राध्यापक V. कुलकर्णी असे होते, त्यांची एक भेदक नजर होती या शिक्षणामध्ये. आणि त्यांच्या असं लक्षात आलं की नाही, याचं कारण आणखीन काहीतरी वेगळं आहे. आणि मग त्यांच्या असं लक्षामध्ये आलं की एक 6वी मधून 7वी मध्ये गेलेला मुलगा आहे, तर तो जसं इतिहास, भूगोल, गणित, विज्ञान हे 6व्या इयत्तेचं शिकतो आणि 7व्या इयत्तेच्या शिकायची त्याची तयारी झालेली असते, त्याचप्रमाणे मराठी भाषा किंवा इंग्रजी भाषा सुद्धा तो त्या पातळीतच शिकत असतो. आणि मग 7व्या इयत्तेचं 8व्या इयत्तेचं जे पाठ्यपुस्तक असतं, हे पाठ्यपुस्तक लिहिणारे जे लेखक असतात हे मात्र MSc PhD झालेले असे असतात. आणि त्यामुळे त्यांच्या तोंडामध्ये जी काही उच्च भाषा असते त्या भाषेमध्येही पुस्तकं लिहिली जातात. आणि त्यामुळे 7व्या इयत्तेमध्ये गेलेल्या मुलाला ती भाषा पहिल्यांदा समजून घ्यावी लागते आणि मग पुढे विज्ञान किंवा जो कुठला विषय असेल तो समजून घ्यावा लागतो. त्यामुळे त्यांना ते अवघड जातं. आणि त्यांच्या घरामध्ये शिक्षणाची परंपरा नसते, त्यामुळे घरामध्ये आई वडील असे काही समजून देण्यासाठी उपलब्ध नसतात. मग V. कुलकर्णींनी काय करावं, त्यांनी कल्याणच्या शाळेमधल्या एका शिक्षकाला वर्षभर फेलोशिप दिली आणि सांगितलं की तू 6व्या इयत्तेच्या मराठी भाषेमध्ये हे विज्ञानाचं पुस्तक लिहून काढ आणि माझ्याकडे आणून दे. त्यांनी तसं केल्यानंतर त्या पुस्तकाच्या आधारे त्यांनी शिकवायला सुरुवात केली. आणि नंतर ज्या ज्या वेळेला काही परीक्षा घेतल्या तेव्हा त्यांच्या लक्षात आलं तीच मुलं आता 60, 65, 70% मार्क मिळवत आहेत. त्यामुळे विज्ञान शिक्षणामध्ये सुद्धा भाषेला किती महत्व आहे हा सिद्धांत त्याच्यामधून सिद्ध झाला. आणि मग पुढे उदगावकरांनी होमी भाभा विज्ञान शिक्षण संस्था स्थापन केली, ज्याच्यामध्ये विज्ञान शिक्षणाबद्दल संशोधन होतं. शाळा आणि महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षक हे तिथे येतात, अनेक प्रकारचे अभ्यासक्रम पुरे करतात. ही संस्था प्राध्यापक उदगावकरांच्या सल्ल्यावरून टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चनी सुरू केली आणि त्याचे पहिले संचालक V. कुलकर्णी झाले. त्यामुळे अगदी म्युन्सिपाल्टीच्या शाळांपर्यंत प्राध्यापक उदगावकरांनी आपल्या शिक्षणाचे लोण पोहोचवलेले आहे. असा एक प्रश्न हा नेहमी सातत्याने विचारला जातो की भारतातले जे शास्त्रज्ञ आहेत त्यांना नोबेल पुरस्कार का मिळत नाही. 1930 साली रामनना नोबेल पुरस्कार मिळाला. रामन यांचा जन्म भारतात झाला, त्यांचं शिक्षण भारतात झालं, त्यांचं सगळं संशोधन ह्या नोबेल पुरस्कारासाठीच हे सुद्धा भारतातच झालं. त्यामुळे रामन यांना मिळालेला जो नोबेल पुरस्कार आहे त्याची तुलना पुढे नंतर खुराना किंवा चंद्रशेखर सुब्रमण्यम या भारतीयांना मिळाली अशी तुलना केली तर ही जी खुराना किंवा चंद्रशेखर सुब्रमण्यम सारखी माणसं आहेत ही भले कॉलेज पर्यंत शिक्षण भारतात झालं तरी पुढचं त्यांचं PhDचं शिक्षण किंवा त्यांचं संशोधन हे सगळं अमेरिकेमध्ये झालं. त्यामुळे त्यांची तुलना रामनशी करता येत नाही. आणि त्यामुळे हा प्रश्न अजूनही निर्माण होतो की भारतामध्ये आता नोबेल पुरस्कार का मिळत नाही. तर ह्याचं एक फार चांगलं उत्तर
प्राध्यापक MGK मेनन या प्रख्यात शास्त्रज्ञाने 1987 साली दिलेलं होतं. 1987 साली प्राध्यापक भामा उदगावकर यांच्या वयाला 80 वर्ष पुरी झाली आणि 2007 साली, 87 साली नव्हे, उदगावकरांचा जन्म 27 सालचा, त्यामुळे 80वा त्यांचा वाढदिवस 2007 साली झाला. आणि त्यावेळेला प्राध्यापक MGK मेनन यांना अध्यक्ष म्हणून बोलवलं होतं. आणि MGK मेनन असं म्हणाले की आमची शास्त्रज्ञांची जी पहिली पिढी आहे, ज्याच्यामध्ये भाभा येतात, ज्याच्यामध्ये यशपाल आहेत, MGK मेनन स्वतः आहेत, प्राध्यापक उदगावकर आहेत, हैदराबादचे पुष्पमित्र भार्गव आहेत किंवा CNR राव आहेत, ही जी सगळी वैज्ञानिकांची पिढी आहे, आम्ही सगळे नेहरूंचे चेले आहोत, म्हणजे नेहरूवियन आहोत आम्ही. आणि नेहरूंनी काय केलं तर भारत देश घडवण्यासाठी आणि पुढच्या पिढ्या व्यवस्थित शिक्षण घेऊ शकतील ह्या दृष्टीने अनेक गोष्टी त्यांनी सुरू केल्या. त्याच्यामध्ये त्यांनी भिलाई राऊरकेला सारखे पोलादाचे कारखाने सुरू केले. त्याच्यामध्ये त्यांनी कोयना किंवा आणखीन ठिकाणचे वीज उत्पादन करणारी केंद्र सुरू केली. त्याच्यामध्ये त्यांनी अनेक धरणं सुरू केली. त्याच्यामध्ये त्यांनी IIT, IIM सारख्या शैक्षणिक संस्था सुरू केल्या. आणि त्यामुळे आज आपल्याला चांगलं शिक्षण मिळतं. म्हणजे भारताचा कुठला माल जगामध्ये एक्सपोर्ट होतो तर आपले IIT विद्यार्थी. आणि हे IIT विद्यार्थी ज्या प्रकारचं संशोधन करतात त्याच्यामुळे भारताचं नाव उज्ज्वल झालेलं आहे. तेव्हा IIT विद्यार्थी हा भारताचा ब्रँड आहे. आणि हे IITचं शिक्षण पंडित नेहरूंनी सुरू केलं. मग आता त्याचा संबंध नोबेल पारितोषिकाशी कसा जोडायचा तर MGK मेनन असं म्हणाले की ज्या पद्धतीने नेहरूंनी अनेक प्रकारच्या संस्था सुरू केल्या, त्याच पद्धतीने आपापलं विज्ञानातलं संशोधन थांबवून होमी भाभा, MGK मेनन, पुष्पमित्र भार्गव, CNR राव, प्रोफेसर उदगावकर, प्रोफेसर यशपाल यांनी आपल्या आयुष्यामध्ये शिक्षणासाठी 3-3, 4-4 संस्था स्थापन केल्या आणि पुढच्या पिढ्यांची शिक्षणाची सोय करून दिली. कोणत्या संस्था बरं उदगावकरांनी स्थापन केल्या तर उदगावकरांनी होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र ही संस्था स्थापन केली. त्यांनी ओरिसामध्ये भौतिक शास्त्रासाठी फिजिक्स रिसर्च संस्था सुरू केली. त्यांनी मुंबई विद्यापीठामध्ये इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग साठीची संस्था स्थापन केली. अशा संस्था उदगावकरांनी स्थापन केल्यामुळे आज ह्या बाबतीमधलं शिक्षण सुरू आहे. प्रोफेसर यशपाल यांनी इंटर युनिव्हर्सिटी सेंटर सुरू केली. त्याच्यामध्ये जयंत नारळीकरांची आयुका नावाची जी संस्था आहे, इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रोफिजिक्स आणि ॲस्ट्रोनॉमी ही संस्था, अशा प्रकारच्या 4 संस्था त्यांनी देशामध्ये सुरू केल्या. पुष्पमित्र भार्गवरांनी CCMB सेंटर फॉर सेल्युलर अँड मोलेक्युलर बायोलॉजी ह्या नावाची संस्था हैदराबादमध्ये स्थापन केली. तर ह्या सगळ्या लोकांचा वेळ हा संस्था स्थापन करण्यात गेल्यामुळे त्यांनी आपलं विज्ञान संशोधन थांबवलं. आणि त्यामुळे ह्या लोकांमार्फत जी नोबेल पारितोषिक भारतामध्ये आली असती ती येऊ शकली नाहीत. ही शास्त्रज्ञ मंडळी केवळ एक नोबेल पुरस्कार मिळवण्याच्या पात्रतेची नव्हती, तर 2 सुद्धा त्यांना मिळवता येण्यासारखी होती. पण त्यांनी आपलं हे संशोधन थांबवलं. प्रोफेसर उदगावकरांच्या संदर्भामध्ये आणखीन एक गोष्ट महत्वाची सांगायला पाहिजे की बर्ट्रांड रसाल ह्या नावाचे प्रख्यात जगविख्यात शास्त्रज्ञ गणिती हे आपल्या सगळ्यांच्या कानावरती आहेत. ह्या बर्ट्रांड रसाल यांना नोबेल पुरस्कार मिळाला होता, पण त्यांनी तो स्वीकारला नाही. तो कुठला पुरस्कार मिळणार होता? शांततेचा मिळणार होता. आणि बर्ट्रांड रसाल असं म्हणले की ज्या नोबेलने अणुबॉम्ब तयार करण्यासाठीच्या गोष्टी केल्या त्या माणसाने शांततेचा पुरस्कार द्यावा आणि तो मी नाही घेणार, म्हणून त्यांनी तो नाकारला. परंतु पुढे त्यांना भारतातर्फे विज्ञान प्रसाराचा जो कलिंग पुरस्कार आहे तो मात्र त्यांनी आनंदाने स्वीकारला. या बर्ट्रांड रसेल आणि इतर अनेक लोकांच्या मनात पुढे काय आलं की 1945 साली जपानवरती जो अणुबॉम्ब टाकला त्याच्यामुळे जो विध्वंस झाला आणि अनेक पिढ्या बर्बाद झाल्या, तसं परत होता कामा नये.
म्हणून जगामध्ये आपण एक समिती स्थापन केली पाहिजे की ज्याच्यामुळे अणुयुद्ध होणार नाही. आणि अशी समिती 55 साली स्थापन झाली. त्याची पहिली सभा ही भारतामध्ये घ्यावी, कारण नेहरूंचा दबदबा त्यावेळेला जगामध्ये शांतता निर्माण करणारे पंतप्रधान म्हणून होता. म्हणून ही सभा भारतात घ्यावी असं त्यांना वाटलं. म्हणून ते नेहरूंशी बोलले. पण नेहरू त्यावेळेला इंडोनेशियातल्या बांडुंग या इथे एक परिषद घेण्याच्या घाई गर्दीत असल्यामुळे ते रसेल यांना म्हणाले की तुम्ही आता दुसरीकडे घ्या, पुढची मीटिंग भारतामध्ये आपण नक्की घेऊ. आणि मग कॅनडामध्ये पगवास नावाच्या गावी ही मीटिंग झाली आणि त्यामुळे ह्या शांतता समितीचं नावच मुळी पगवास कमिटी असं झालं. या पगवास कमिटीवरती 1978 पासून 1996 पर्यंतची 18 वर्ष प्राध्यापक उदगावकर काम करत होते. आणि या समितीचे अध्यक्ष प्रोफेसर रॉड ब्लॅट नावाचे अमेरिकन अणुशास्त्रज्ञ होते. यांचा दृष्टिकोन हा संकुचित होता आणि प्रोफेसर उदगावकर त्यांना पुन्हा पुन्हा आठवण करून द्यायचे की रॉड ब्लॅट, यू आर नॉट द चेअरमन ऑफ अमेरिकन कमिटी बट यू आर ए चेअरमन ऑफ द वर्ल्ड कमिटी. आणि तुम्ही आफ्रिका आशिया खंडामधले जे मागासलेले देश आहेत या देशांच्या उन्नतीकडे बघा तुम्ही. परंतु ते रॉड ब्लॅटला जमायचं नाही. ते प्रांजळपणे म्हणायचे की मला एवढा मोठा दृष्टिकोन नाही, तुम्ही मला मदत करा. आणि मग त्यांचं सर्व प्रकारचं लिखाण जे असेल, त्यांची भाषणं असतील, ती सगळी उदगावकर सुधारून देत असत. आणि आश्चर्य म्हणजे 1995 सालचा शांततेचा नोबेल पुरस्कार ह्या समितीच्या अध्यक्षांना 50% आणि समितीच्या इतर सदस्यांना 50% असा मिळाला. आणि प्रोफेसर उदगावकर हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी 1995 साठी ऑस्लोला गेलेले होते. परंतु उदगावकर याचा कधीही दुसऱ्या माणसापाशी उल्लेख सुद्धा करायचे नाहीत. वस्तुतः नोबेल पुरस्कार मिळणं ही केवढी मोठी गोष्ट आहे. पण शेजारच्या माणसाला माहित नसायचं की उदगावकर हे ह्या पात्रतेचे शास्त्रज्ञ आहेत. आणखीन एक गोष्ट मुद्दाम सांगण्यासारखी आहे की जी नॅशनल सेंटर फॉर सायन्स कम्युनिकेटर नावाची संस्था मी 1997 साली स्थापन केली, ज्याचा उल्लेख प्रस्तावनेमध्ये प्राध्यापक मोना चिमोटे यांनी केला. तर ह्या प्रोफेसर रॉड ब्लॅट यांना बजाज पुरस्कार 1999 साली जाहीर झाला. 2000 साली तो त्यांना मिळाला. त्या निमित्ताने ते मुंबईला आले. तेव्हा मला असं वाटलं की या नॅशनल सेंटर तर्फे आपण रॉड ब्लॅट यांचा सत्कार करावा, त्यांचं एखादं भाषण ठेवावं. म्हणून साठी मी त्यांना ईमेल पाठवला. तर त्यांचं उत्तर आलं की मला बजाज पुरस्कारासाठी बोलवलेलं आहे, ते लोक माझं विमानाचं भाडे तोडं खर्च करणार आहेत, तिथं राहण्याचा खर्च करणार आहेत. तर मी तुमचं भाषण द्यावं की नाही याचा निर्णय त्यांनी घ्यावा, मी नाही. तर मी त्याचे जे सेक्रेटरी होते बजाज समितीचे सुब्रमण्य म्हणून, त्यांच्याशी पत्रव्यवहार केला. ते म्हणले आनंदाने तुम्ही बोलवा ना, काय बिघडलं, येतातच आहेत भारतात, आणखीन संस्थांना उपयोग झाला तर करावा. त्यामुळे मग रॉड ब्लॅट आले. त्या सभेचं अध्यक्षस्थान मी प्रोफेसर उदगावकरांना स्वीकारण्यासाठी विनंती केली, ते त्यांनी मान्य केलं. भाषण संध्याकाळी 5 वाजता होणार होतं. 4:55 रॉड ब्लॅट मला म्हणले, मिस्टर देशपांडे, when you announce that a particular lecture is going to begin at 5 o'clock, for example in India, what time it begins? अरेच्या म्हटलं आता आपल्या देशाची इब्रज याच्या मार्गी लागली आहे. तर मी त्यांना उत्तर दिलं, सर इट बिगिन्स ॲट 4:60. आणि मी त्या तिथून धावत जाऊन जो माणूस इंट्रोडक्शन करणारा होता डॉक्टर जयरामन, त्याला बोलवून आणलं आणि म्हटलं ताबडतोब सुरू करायचं. 5 म्हणजे 5 वाजता आपलं भाषण सुरू झालं पाहिजे. आणि त्याप्रमाणे आम्ही सुरू करू शकलो. प्रोफेसर रॉड ब्लॅट खुश झाले त्याच्यामध्ये की बरोबर 5 वाजता भारतामध्ये सुद्धा कार्यक्रम सुरू होऊ शकतो. प्रोफेसर उदगावकर हे मराठी विज्ञान परिषदेचे 1982 ते 1991 असे 9 वर्ष अध्यक्ष होते. आणि ह्या 9 वर्षामध्ये त्यांनी आम्हाला एक फार चांगली दिशा दिली. ते म्हणले आज महाराष्ट्रामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये काय काय समस्या आहेत, तर विज्ञान शिक्षण, आरोग्य, पाणी, ऊर्जा असे हे जे विषय आहेत या विषयावरती आपण काम करूया. आणि विद्यार्थ्यांसाठी मग ते शालेय असोत की महाविद्यालयीन असोत
त्यांच्यासाठी प्रयोग करणं, त्यांच्यासाठी भाषण आपण आयोजित करणं, ह्या गोष्टी करू. आणि आमची जी मासिक पत्रिका होती, जी तोपर्यंत 16 पानाची होती, ती 40 पानाची आपण करू आणि चांगल्या पद्धतीची काढू, अशी मोठी दिशा त्यांनी दिली. किंबहुना प्रोफेसर उदगावकरांना भारतातल्या विज्ञान चळवळीचे महर्षी या पद्धतीने मानलं जातं. अनेक लोक त्यांचं शिष्यत्व ह्या प्रकारे पत्करून त्यांचं मार्गदर्शन घेऊन काम करत असत. प्रोफेसर उदगावकर हे 2014 सालच्या 22 डिसेंबरला दिवंगत झाले. त्यावेळेला ते 87 वर्षाचे होते आणि 1981 सालापासून 2014 त्यांच्या मृत्यूपर्यंत माझा त्यांच्याशी 32 वर्ष फार घनिष्ठ असा संबंध होता. अत्यंत मृदू बोलणारे, विद्वत्तेचं तेज त्यांच्या चेहऱ्यावरती बघावं असे आणि आपल्या विद्वत्तेचा किंवा मोठेपणाचा गर्व अजिबात न बाळगणारे, माझ्यासारख्या साध्या माणसाशी सुद्धा अत्यंत प्रेमाने बोलणारे असे प्रोफेसर उदगावकर. आता आपण दुसऱ्या शास्त्रज्ञांबद्दलचा विचार करूया. डॉक्टर वसंत गोवारीकर यांचं पूर्ण नाव डॉक्टर वसंत रणछोडदास गोवारीकर. त्यांच्या वडिलांचं नाव रणछोड हे श्रीकृष्णाचं नाव आहे. वसंत गोवारीकर, त्यांचा हा फोटो बघा. डॉक्टर वसंत गोवारीकर यांचा जन्म हा 25 मार्च 1933 चा. त्यांचा जन्म कोल्हापुरात झाला. शालेय शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण दोन्ही कोल्हापूरमध्ये झालं. त्यानंतर त्यांच्या आईची इच्छा अशी होती की वसंतांनी IAS व्हावं, पण त्याच वेळेला त्यांनी अर्थार्जनासाठी शाळेमध्ये नोकरी धरली आणि ती कोल्हापूरच्या बाहेर एक 10 किलोमीटर अंतरावरती होती. त्या काळामध्ये वाहनं मिळणं, एसटी बस मिळणं, जाणं येणं याच्यासाठी जी यातायात होती, त्याच्यामुळे त्यांचा एकूणच खूप वेळ जात असे आणि मग घरी आल्यावरती IAS चा अभ्यास करण्याची ताकद उरत नसे. त्यामुळे त्यांचं IAS मागे पडलं आणि मग त्याने रत्नागिरीच्या गोगटे महाविद्यालयामध्ये 1 वर्षभर प्राध्यापकाची नोकरी केली. त्यानंतर मग ते पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये गेले. तिथे त्यांनी वर्षभर नोकरी केली प्राध्यापकाची आणि मग त्यांना असं वाटलं की आपण इंग्लंडमध्ये जावं आणि इंग्लंडमध्ये जाऊन आपण PhD करावी रसायन शास्त्रामध्ये, कारण MSc ला त्यांचा विषय रसायनशास्त्र असा होता. आणि त्याप्रमाणे ते मग इंग्लंडमध्ये गेले आणि इंग्लंडमध्ये गेल्यानंतर त्या तिथे विद्यापीठामध्ये जाऊन ते तिथल्या प्रख्यात अशा शास्त्रज्ञाला भेटले आणि ते म्हणाले की मला तुमच्या हाताखाली PhD करायचे रसायनशास्त्रामध्ये. तेव्हा ते म्हणले की सॉरी, मी आता विद्यार्थी घेणं थांबवले, कारण माझं वय आता 58 झालेलं आहे आणि 60 वर्षामध्ये या इथं निवृत्ती असते आणि माझ्या हाताखाली काम करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना 4 वर्ष लागतात PhD करण्यासाठी. परंतु वसंतराव गोवारीकर हे त्याच्यामधून मागे हटणारे ग्रस्त नव्हते त्याही वेळेपासून. त्यांनी विचारलं की सर, तुमच्या हाताखाली PhDचं काम करून 4 वर्ष घेणारे विद्यार्थी रोज किती तास काम करतात? तेव्हा ते म्हणले 8-8 तास काम करतात. हे म्हणले एवढंच ना, मी 16 तास काम करेन पण तुमच्या हाताखालीच मी PhD करेन. बघ बुवा म्हणले, हे जमण्यासारखं नाहीये, पण ते म्हणले मी करणार. आणि त्याप्रमाणे त्यांनी 16 तास 2 वर्ष काम केलं आणि त्यांच्याच हाताखाली PhD मिळवली. त्यामुळे त्यांच्या प्राध्यापकांना फार मोठं आश्चर्य वाटलं, गंमतही वाटली की हा भारतातला विद्यार्थी इतके तास सातत्याने 2 वर्ष कसा काम करू शकतो, किती काटक आहे, बौद्धिक उंची सुद्धा ह्याची किती विलक्षण आहे. आणि नंतर मग त्यांच्या शिफारसीने त्यांना इंग्लंडच्या अणु खात्यामध्ये काम मिळालं. गोवारीकरांची आणखीन एक गंमत सांगण्यासारखी, शालेय वयामध्ये त्यांना मोटर कार बनवण्याची एक प्रबळ अशी इच्छा होती आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी काय करावं, तर त्यांनी हेनरी फोर्डला पत्र लिहिलं. हेनरी फोर्ड हा जगामध्ये मोटर कार बनवण्याबद्दल त्यांचं फार मोठं नाव होतं
आणि आजही फोर्ड कंपनी प्रसिद्ध आहे. आता कोल्हापूर सारख्या गावामध्ये शाळेत शिकलेल्या मुलाला इंग्रजी किती येत असणार आणि हेनरी फोर्डला मराठीमधून लिहिलेलं पत्र समजणार नाही. म्हणून मग गोवारीकर आणि त्यांचा शाळेतला एक विद्यार्थी या दोघांनी पहिल्यांदा हेनरी फोर्डला मराठीमध्ये पत्र लिहिलं आणि तर्खडकर भाषांतर पाठमाला जवळ घेऊन त्याचं त्यांनी इंग्रजीमध्ये भाषांतर केलं आणि असं इंग्रजी भाषांतरित केलेलं पत्र त्यांनी हेनरी फोर्डला पाठवलं. हेनरी फोर्डने ते वाचलं, त्याला गंमत वाटली की शाळेतले विद्यार्थी मोटर कार कशी बनवावी याच्यासाठी माझा सल्ला घेत आहेत. आणि मग त्यांना त्याची माहिती पुरवली आणि स्वतःची मोटर कारवरची 1-2-3 पुस्तकं सुद्धा भेट म्हणून पाठवली. गोवारीकरांच्या मनामध्ये मोटर कार बनवण्याचं जे काही एक स्वप्न शालेय वयामध्ये होतं ते तिथं जमलं नाही. परंतु इंग्लंडमध्ये जाऊन ज्यावेळेला त्याने PhD केली आणि नंतर इंग्लंडच्या अणु खात्यामध्ये त्यांनी काम करायला सुरुवात केली, त्यावेळेला त्यांच्याकडे रॉकेटसाठी लागणाऱ्या मोटारी बनवण्याचं काम आलं आणि जी त्यांची इच्छा शाळेमध्ये असताना फलद्रूप झाली नाही ती इंग्लंडमध्ये येऊन फलद्रूप झाली. गोवारीकरांचं म्हणणं असं होतं की तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा जर प्रबळ असेल तर ती आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्या टप्प्यावरती पूर्ण होतीच होती. IASच्या संदर्भामध्ये सुद्धा पुढे जाऊन सांगण्यापूर्वी मी आत्ताच सांगतो, तो धागा नंतर मी पकडेन, तो असा की आपल्या भारताचे जे निवडणूक आयुक्त म्हणून TN शेषन झाले आणि ह्या TN शेषन हे गोवारीकरांच्या वेळेलाच 1 वर्ष आधी IAS ला बसले, IAS झाले आणि नंतर मग ते भारताच्या वेगळ्या वेगळ्या खात्यांमध्ये काम करू लागले. मुंबईमध्ये सुद्धा ते अणुशक्ती खात्याच्या वित्त विभागाकडे बघणारे सेक्रेटरी म्हणून आलेले होते. आणि नंतर मग ज्या वेळेला दिल्लीमध्ये ते प्रिन्सिपल सेक्रेटरी झाले त्या सुमाराला 1986 ला भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सेक्रेटरी म्हणून गोवारीकरांना पाचारण केलं होतं आणि दोघही जण एकाच पातळीवरचे सचिव होते. त्यामुळे गोवारीकर असं म्हणाले की माझ्या मनामध्ये IAS व्हायचं होतं आणि भारत सरकारमध्ये काम करावं असं जे वाटत होतं ती माझी इच्छा पुढे 1986 साली पुरी झाली. तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा जर प्रबळ असेल तर आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्या टप्प्यावरती ती पुरी होतीच होती. अशा पद्धतीने गोवारीकर हे इंग्लंडच्या अणु खात्यामध्ये काम करत असताना त्यांना असं वाटलं की या इथे आपण फार काळ रमायचं नाही, परत आपण भारतामध्ये गेलं पाहिजे. आणि मग त्याने होमी भाभांना पत्र लिहिलं. ही गोष्ट साधारणपणे 1966 सालच्या सुरुवातीची आहे आणि होमी भाभांपाशी त्याने अशी इच्छा व्यक्त केली की मला भारतामध्ये परत येऊन भारताच्या अणु कार्यक्रमामध्ये भाग घ्यायचा आहे, तेव्हा मी येऊन तुमच्याकडे काम करू शकतो का? ते पत्र भाभांना मिळालं केव्हा तरी जून-जुलै मध्ये मिळालं, परंतु त्या पत्राचं उत्तर भाभा देऊ शकले नाहीत. आणि पुढे ऑक्टोबर मध्ये 29-30 तारखेला विमान प्रवास करत असताना 30 तारखेला भाभांचा अपघात झाला आणि भाभांचा मृत्यू झाला. त्यामुळे भाभांकडनं गोवारीकरांना काही उत्तर मिळालं नाही. परंतु ते पत्र त्यांच्या टेबलावरती होतं आणि त्याच्यानंतर विक्रम साराभाईंनी अणु ऊर्जा आयोग आणि भारताच्या अवकाश कार्यक्रमाचा आयोग या दोन्हीचं अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर ते पत्र विक्रम साराभाईंच्या नजरेला पडलं आणि त्यांनी पत्र लिहिलं गोवारीकरांना की मी अमुक अमुक तारखेला इंग्लंडमध्ये येतोय जानेवारी 67 मध्ये, त्यावेळेला अमुक ठिकाणी तुम्ही जेवायला या आणि आपण दोघ जण चर्चा करू आणि तुम्हाला भारतात येऊन काय काम करायचंय ते आपण ठरवूया. आणि त्याप्रमाणे विक्रम साराभाई तिथं पोहोचले. त्यांची गोवारीकरांची चर्चा झाली आणि त्यांना ते म्हणाले तुम्हाला अपॉइंटमेंट दिली, आता मला असं सांगा की तुम्हाला भारताच्या अणु खात्यामध्ये काम करायचे मुंबईला की तुम्हाला केरळमध्ये येऊन नव्याने आम्ही स्थापन केलेल्या अवकाश संशोधन केंद्रामध्ये काम करायचं. अणु आयोगाचं बस्तान व्यवस्थितपणे बसलेलं आहे, तिथं सगळ्या प्रकारच्या संशोधनाच्या सोयी आहेत,
तुमची राहण्याची सोय व्यवस्थितपणे त्या तिथं होऊ शकेल. पण अवकाश आयोग आत्ताच सुरू झालाय, तिथं कुठल्याही प्रकारच्या सोयी नाहीत. तुम्ही निर्णय द्या मला की तुम्हाला कुठं काम करायचं. गोवारीकरांचं धास्ट्य बघा. ते म्हणले मग मी तुमच्या अवकाश संशोधन केंद्रामध्ये येतो, ज्या काही अडचणी असतील त्या अडचणीला तोंड देईन, परंतु हे एक नवीन क्षेत्र आहे, त्या क्षेत्रामध्ये मी येईन. आणि नाहीतर मी रॉकेटवरती काम केलेलंच आहे, त्यामुळे त्याचाही मला थोडासा उपयोग होईल. आणि त्याप्रमाणे ते आमंत्रण त्यांनी स्वीकारलं आणि ते पुढे एप्रिलमध्ये भारतामध्ये तिकडचा गाशा गुंडाळून माघारी आले. तोपर्यंत त्यांचं लग्न झालेलं होतं. सुधाताई गोवारीकर ह्या त्यांच्या पत्नी, त्याही त्यावेळेला इंग्लंडमध्ये होत्या. 1-2 वर्ष आधी त्यांचं लग्न झालेलं होतं मुंबईमध्ये. आणि ते दोघं जण आणि त्यांची मुलगी, थोरली मुलगी अश्विनी, हे तिघ जण भारतात परत आले आणि विक्रम साराभाईंना भेटण्यासाठी ते मे महिन्यामध्ये अहमदाबादला गेले. अहमदाबादचा मे महिना म्हणजे रणरणत ऊन, संपूर्ण शहर म्हणजे एक जणू भट्टी. आणि त्यावेळेला विक्रम साराभाईंच्या ऑफिसमध्ये ते त्यांना भेटायला गेले. विक्रम साराभाई 10x10च्या एका खोलीमध्ये खिडक्या उघड्या टाकून आणि वरती पंखा चालू आहे अशा परिस्थितीमध्ये शांतपणे आपलं काम करत बसलेले होते. गोवारीकर तिथे गेले, त्यांच्याशी चर्चा करून त्यांना त्या तिथे त्यांच्या नेमणुकीचं पत्र मिळणार होतं. तर ते पत्र त्यांनी घेतलं. पण धास्ट्याने त्याने विक्रम साराभाईंना एक प्रश्न विचारला की विक्रम साराभाई, तुमचा संपूर्णपणे कुटुंबाचा साराभाई ग्रुप आहे. या साराभाई ग्रुपच्या टेक्सटाईल इंडस्ट्रीज आहेत. तुम्ही फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी स्थापन केलेली आहे. तुम्ही IIM अहमदाबाद, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ही संस्था स्थापन केलेली आहे. तुम्ही भारताच्या अणु आयोगाचे आणि भारताच्या अवकाश संशोधन आयोगाचे अध्यक्ष आहात. एवढ्या मोठ्या पोस्टवरती तुम्ही असताना तुमची खोली एअर कंडिशन नाही आणि या सगळ्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही या इथे शांतपणे काम करत बसलात. ते म्हणले, वसंता, जोपर्यंत माझ्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांना मला एअर कंडिशन ऑफिसेस पुरवता येत नाहीत, तोपर्यंत मला तशा प्रकारच्या सोयी सुविधा उपभोगायचा अधिकार नाही. आणि त्यामुळे मी या इथे ह्या अशा परिस्थितीमध्ये शांतपणे काम करू शकतो. वसंतराव गोवारीकरांना एक एक धडे कशा पद्धतीचे मिळत गेले ते बघा. ही सगळी त्यांची गुरुमंडळी. आणि त्याच्यानंतर मग वसंतराव गोवारीकरांनी केरळामध्ये जाऊन काम करायला सुरुवात केली अवकाश संशोधन केंद्रासाठी. तर पहिल्यांदा त्यांना त्या तिथे जे काम करावं लागलं त्याच्यासाठी तिथल्या एका चर्चची जागा मिळालेली होती आणि त्या चर्चमध्ये हे सगळे लोक काम करायचे. त्यांच्याकडे कोणतं काम मिळालं होतं तर घन इंधन बनवण्यासाठी, रॉकेटला लागणारं घन इंधन बनवण्याचं काम वसंतराव गोवारीकरांना मिळालं. तर का तर ते रसायनशास्त्रामधले PhD होते म्हणून, आणि हा रसायनशास्त्राचा विषय आहे. वस्तुतः गोवारीकर म्हणाले की मला ह्या इंधनाच्या बाबतीमध्ये ओ की ठो माहित नव्हतं, परंतु सगळ्या गोष्टी आम्ही वाचत होतो आणि त्या वाचनामधून आम्ही शिकत होतो, प्रयोग करत होतो. आणि ह्या चर्चमध्ये चारी बाजूने सगळं माळरान होतं आणि केरळ मधला पाऊस पडायला लागला की बदा 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 पडायचा. आणि अशा वेळेला आजूबाजूचे प्राणी हे सगळे त्या पावसाला तोंड न देता चर्चमध्ये येऊन आसरा घ्यायचे. त्याच्यामध्ये मोठे मोठे साप असायचे, ससाणे असायचे, अनेक पक्षी प्राणी आतमध्ये यायचे. अशा परिस्थितीत आम्ही आमच्या कामामध्ये लक्ष पुरवायचो. आणि घन इंधन तयार करत असताना आयुर्वेदाचे लोक जसं एखादा औषध खलबत्त्यामध्ये खलतात त्या पद्धतीने आम्ही त्या इंधनाची रसायनं घेऊन खलत होतो. आमचं नशीब इतकं चांगलं की त्याच्यामधून स्फोट झाला नाही, परंतु तशा प्रकारे स्फोट होतो याची आम्हाला तेव्हा कल्पना नव्हती. त्यामुळे अशा प्रकारची ही मोठी जोखीम घेत घेत आम्ही अनेक प्रकारची कामं केली. आणि त्याच्यानंतर मग त्यांचं फार मोठं डिपार्टमेंट त्या तिथे स्थापन झालं. त्याची मोठी लॅबोरेटरी स्थापन झाली. त्याच्यामध्ये त्याचं उत्पादन सुरू झालं या घन
इंधनाचं. आणि सांगायला तुम्हाला आश्चर्य वाटेल की 1980 साली गोवारीकरांनी विकसित केलेलं हे जे घन इंधन आहे, या घन इंधनामध्ये अजूनही जगात सुधारित असं इंधन निघालेलं नाही. नासाला सुद्धा अजून ह्याच्या पुढची प्रगती काही करता आली नाही. गोवारीकरांची जी दूरदृष्टी आहे ती ही आहे की 40 वर्ष होऊन गेली तरी देखील ते घन इंधन आजही तितक्याच कार्यक्षमतेने उपयोगी पडत आहे. गोवारीकर ज्या वेळेला इस्रो मध्ये म्हणजे अवकाश संशोधन केंद्र याच्यामध्ये काम करत होते, तर त्यावेळेला SLV-3 हा उपग्रह ज्या वेळेला त्यांनी 1983 साली उडवला, तर त्या उपग्रहाच्या वेळेला उड्डाणाच्या अगोदर त्यांनी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना अशी विनंती केली की आपण ह्याचं उड्डाण हे टेलिव्हिजन वरून दाखवू. इंदिरा गांधींनी काय प्रश्न विचारावा वसंतराव गोवारीकरांना, वसंतराव तुम्हाला खात्री आहे का की हे उड्डाण यशस्वी होईल? वसंतरावही तितक्याच धार्ष्टपणे असं म्हणाले, मला खात्री नाही हे यशस्वी होईल म्हणून, पण तरी देखील हे दाखवावं अशा मताचा मी आहे. याचं कारण असं की ह्याच्यासाठी लागणारा पैसा हा सगळ्या जनतेने दिलेला आहे. तर ह्याच्यातून काय नेमकं होतं, आणि शास्त्रज्ञ सुद्धा फेल होऊ शकतात हे समजू देत की लोकांना. दरवेळेला प्रत्येक बाबतीमध्ये आम्ही यशस्वी होऊ असं नाही, पण आमच्या अपयशामधून आम्हाला पुढची यशाची पायरी गाठता येईल हेही लोकांना समजू देत. या बाबतीमध्ये एडिसनचं एक उदाहरण लक्षात ठेवण्यासारखे. एडिसननी ज्यावेळेला बल्ब बनवला आणि यशस्वी केला, 1000 वेळेला त्यांना अपयश आलेलं आहे, आणि 1001 ही जी पुढची पायरी आहे त्यावेळेला त्यांचं संशोधन यशस्वी होऊन बल्ब तयार झाला. पुढे पुढे लोक गमतीने एडिसनला विचारायचे की एडिसन, तुम्ही 1000 वेळा अपयशी ठरला, यातून तुम्ही काय शिकला? एडिसन म्हणायचे की कोणत्या 1000 पद्धतीने बल्ब बनवू शकत नाही हे मला यातून समजलं. गोवारीकरांनी अशा पद्धतीने इंदिरा गांधींना सांगितल्यानंतर इंदिरा गांधींना त्यांचा हा बोल्डनेस आवडला आणि त्यांनी त्यांना परवानगी दिली टेलिव्हिजन वरून उड्डाण दाखवण्यासाठी. आणि एवढंच नव्हे तर इंदिरा गांधी स्वतः श्रीहरिकोट्याला हे उड्डाण बघण्यासाठी हजर राहिल्या. उड्डाण यशस्वी झालं आणि गोवारीकरांच्या पाठीवरती थाप देऊन त्याने त्यांच्या यशाचं कौतुक केलं. ही माणसं एकमेकाला कशी पूरक होती हे बघा. हे धार्ष्ट्य, हा आत्मविश्वास यशस्वी होण्याचा, पण तरी देखील आम्ही अयशस्वी झालो तरी देखील बिघडलं नाही हे सांगण्याची बुद्धी, या सगळ्या गोष्टी मोठ्या कौतुकास्पद आहेत. आणि त्यानंतर मग वसंतराव गोवारीकर 4 महिन्यांनी ज्या वेळेला महाराष्ट्रात आले त्यावेळेला प्रतिभा आणि प्रतिमा ह्या सदरामध्ये 1 तासभर त्यांची मुलाखत प्रोफेसर उदगावकरांनी घेतलेली होती. दोघही त्याच तोला मोलाचे शास्त्रज्ञ ती मुलाखत बघितल्याचं मला अजूनही आठवते. वसंतराव गोवारीकरांनी जवळजवळ 20 वर्ष इस्रो मध्ये काम केल्यानंतर मग त्यांना असं वाटलं की आपण आणखीन ज्ञान संपादन करावं, म्हणून अमेरिकेच्या एका युनिव्हर्सिटीमध्ये ते जाऊन त्या तिथे शिकवायला लागले आणि एक पुस्तक त्यांना लिहायचं होतं. परंतु 6 महिने होतायत तोच एक दिवस रात्री त्यांना प्रोफेसर यशपालांचा दिल्लीहून फोन आला आणि ते म्हणले की राजीव गांधी वॉन्ट्स यू टू बी इन दिल्ली टू ऍक्सेप्ट द सेक्रेटरीशिप ऑफ डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी. आता काय करावं हा प्रश्न त्यांच्या पुढे होता. त्यांनी आपल्या पत्नी सुधाताईंना सांगितलं. सुधाताई म्हणल्या, भारत सरकारचं तुला आमंत्रण आलेलं आहे, तेव्हा अमेरिका वगैरे सगळं बाजूला ठेव आणि आपल्याला भारतामध्ये माघारी गेलं पाहिजे आणि जे काही पंतप्रधान सांगतात ते पद स्वीकारलं पाहिजे. आणि मग ते माघारी आले आणि 1986 साली त्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव म्हणून हे काम करायला सुरुवात केली. आणि ह्याच वेळेला ते आणि शेषन हे एकाच पातळीवरचे सचिव होते. आणि त्यामुळे मागे जे त्यांची आई म्हणली की तू IAS हो, IAS झाल्यामुळे सचिव पद जे मिळालं असतं ते IAS न होता सुद्धा वसंतराव गोवारीकरांना मिळालं, ही त्यांची बहादुरी. वसंतराव गोवारीकर ज्या वेळेला विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाचे सचिव होते
त्याच्यानंतर 1-2 महिन्यामध्ये पंतप्रधान राजीव गांधींनी एक मीटिंग बोलवली ती, आणि त्या मीटिंग मध्ये बोलता बोलता ते वसंतराव गोवारीकरांकडे बघून म्हणले, वसंतराव, तुमचं जे हवामान खातं आहे याचे अंदाज काही बरोबर येत नाहीत. तेव्हा वसंतराव ताबडतोब म्हणले, मला 1 महिना द्या आणि एक तुमच्या पुढे मी प्रेझेंटेशन करतो आणि इथं कसं काम चाललंय ते मी तुम्हाला समजून सांगतो. मीटिंग संपल्यानंतर बाकीचे सेक्रेटरी वसंतराव गोवारीकरांना दोष देत होते की पंतप्रधानांच्या सभेमध्ये मंत्र्यांनी फक्त बोलायचं, सचिवांनी बोलायचं नसतं. हे त्यांना आवडलं नसेल, तुम्ही पुढच्या वेळेपासून हे लक्षात ठेवा. वसंतराव म्हणले की आम्ही सगळे विक्रम साराभाईंच्या वर्गामधले विद्यार्थी आहोत. विक्रम साराभाईंना मूर्ख म्हटलेलं सुद्धा चालायचं. ते म्हणायचे जे असेल ते स्पष्टपणे सांगा, त्याच्याशिवाय चर्चा होणार नाही आणि मार्ग निघणार नाही. त्यामुळे आज पंतप्रधानांना मी सांगितलं की मी 1 तासभराचं प्रेझेंटेशन देईन, याच्यामध्ये बिघडलं काही नाही. आणि नंतर मग त्यांनी ह्या हवामान खात्यामध्ये जाऊन त्याचा अभ्यास केला आणि नंतर मग पंतप्रधानांना तासभराचं प्रेझेंटेशन दिलं. तेव्हा ते म्हणले पंतप्रधानांना की 45 मिनिटं मी प्रेझेंटेशन देईन आणि 15 मिनिटं प्रश्नोत्तराला ठेवतो, पण माझं प्रेझेंटेशन चालू असताना मध्ये प्रश्न विचारू नका. राजीव गांधी हो म्हणले, प्रेझेंटेशन दिला आणि ते म्हणाले, आपल्या देशामधले हवामान शास्त्रज्ञ जगातल्या इतर देशातल्या हवामान शास्त्रज्ञांच्या तोडीस तोड आहेत. आपल्याकडे असलेली उपकरणं त्याच तोडीची आहेत, पण हवामानाचे अंदाज चुकतात कुठे, तर त्याचं कारण असं की भारतातलं हवामान फार अस्थिर आहे. या इथं वाऱ्यांचा वेग विलक्षण आहे. इतर देशामध्ये स्थिर परिस्थिती असल्यामुळे त्यांचे अंदाज बरोबर येतात, आपल्या इथं अंदाज चुकतात. आणि ते वसंतराव गोवारीकरांचं उत्तर राजीव गांधींना इतकं आवडलं की तिथून पुढे ज्या ज्या वेळेला राजीव गांधी कुठं भारतामध्ये विमानाने जायचे त्यावेळेला आदल्या दिवशी वसंतरावांना फोन करायचे, वसंत आर यू फ्री, कॅन यू जॉईन मी, आय एम गोइंग टू तामिळनाडू, आय एम गोइंग टू मुंबई, आय वॉन्ट टू डिस्कस विथ यू सम टॉपिक्स. आणि अशा वेळेला राजीव गांधी बरोबर एकही सेक्रेटरी घ्यायचे नाहीत. सेक्रेटरीला नंतर सांगायचे, वसंता विल मेक द मिनिट्स ऑफ द मीटिंग व्हॉट वी डिस्कस. तेव्हा ह्या पद्धतीने वसंतराव गोवारीकरांची नाळ ही राजीव गांधींशी जुळली. हवामान खात्याशी चर्चा करत असताना त्यांच्या असं लक्षात आलं की पावसाचा अंदाज वर्तवण्याचं काम हे सुरू झालेलं होतं, परंतु आता माणूस बदलला म्हणा, पैसे कमी पडले म्हणा, ते काम 70% येऊन राहिलेलं आहे, अपुरं राहिलेलं आहे. त्यामुळे त्यांनी त्याला पुढे जाण्यासाठी संधी दिली आणि हवामान खात्याचे अंदाज, पावसाचे अंदाज व्यक्त करण्याचे सगळं काम पूर्ण झालं. आणि त्यानंतर गोवारीकरांनी सचिव म्हणून एक पत्रकार परिषद घेतली आणि हवामानाचा अंदाज साधारणपणे 89-90 सालाच्या बेताला मे महिन्यामध्ये व्यक्त केला. तो व्यक्त केल्यानंतर टाइम्स ऑफ इंडियाने अग्रलेख लिहिला की मिस्टर गोवारीकर, दिस इज नॉट युअर बिझिनेस, यू आर नॉट द मेटेओलॉजिस्ट, वाय यू आर डुईंग हॉचपॉच इन धिस पर्टिक्युलर सब्जेक्ट. गोवारीकरांनी काही उत्तर दिलं नाही, परंतु 16 परिमाणांच्या आधारे त्यांनी व्यक्त केलेल्या अंदाजाबद्दल त्यांना स्वतःला खात्री होती. काम वस्तुतः हवामान शास्त्रज्ञाने केलं होतं, पण गोवारीकरांनी ते सगळं तपासलेलं होतं आणि त्यांना खात्री होती. आणि त्याच्यानंतर पुढचे 3 महिने त्यांनी व्यक्त केलेल्या अंदाजावर हुकूम पाऊस पडला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे टाइम्स ऑफ इंडियाने प्रामाणिकपणे हॅट्स ऑफ मिस्टर गोवारीकर म्हणून ऑगस्ट मध्ये अग्रलेख लिहिला आणि गोवारीकरांच्या या फॉर्म्युल्याचं कौतुक केलं. त्याच्यानंतर ज्या ज्या वेळेला महाराष्ट्राच्या असेंब्लीमध्ये यंदाच्या वर्षी किती पाऊस पडेल म्हणून मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला जायचा, त्यावेळेला मुख्यमंत्र्यांचा फोन यायचा गोवारीकरांना की गोवारीकर यंदा पाऊस किती पडेल, अमुक अमुक इतका. मग मी सांगू विधानसभेमध्ये, हो हो म्हणायचे, सांगा तुम्ही म्हणून. अशा पद्धतीने या हवामान अंदाजाबद्दल चर्चा होत असे. परंतु गोवारीकर एका बाबतीमध्ये अत्यंत दक्ष होते की हा अंदाज व्यक्त करण्याचा फॉर्म्युला मी नाही तयार केला, हा आपल्या हवामान शास्त्रज्ञांनी तयार केलाय. आणि मला 2 वेळेची स्पष्ट आठवण आहे की वसंतराव गोवारीकर आणि मी
एका सभेमध्ये 2 सभांमध्ये शेजारी शेजारी बसलेलो होतो आणि त्यांची ओळख मला करून द्यायच्या वेळेला त्यांनी माझ्या मांडीला स्पर्श केला आणि त्याच्यातून मी ओळखलो काय ते, कारण त्यांचं हे विधान मला माहिती होतं. तो स्पर्श मला असा सांगत होता की हा पावसाचा अंदाज व्यक्त करण्याचं जे काही तंत्र आहे हे गोवारीकरांनी शोधलेलं नाहीये, हे तुम्ही स्पष्टपणे सांगा. हे हवामान शास्त्रज्ञांनी शोधलेलं आहे. गोवारीकर इतके प्रामाणिक होते या सगळ्या बाबतीमध्ये. गोवारीकरांनी या भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्यामध्ये इतक्या अनंत गोष्टी केल्या. आज जो 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो याची सुरुवात वसंतराव गोवारीकरांनी करून भारत जन विज्ञान नावाचा एक जाथा 1987 साली संपूर्ण भारतभरातून 5 ठिकाणावर निघाला आणि शेवटी तो कॉन्व्हर्ट झाला 1.5 महिन्यांनी भोपाळला. तो सगळा जाथा हा गोवारीकरांच्या काळामध्ये सुरू झाला. प्रोफेसर उदगावकर ह्या राष्ट्रीय समितीचे अध्यक्ष होते आणि महाराष्ट्र राज्यासाठी मी त्याचा प्रमुख होतो. हा संपूर्ण जाथा हा गोवारीकरांनी आयोजित केला होता आणि त्याच्यामुळे भारतामध्ये एक फार मोठं वैज्ञानिक वातावरण निर्माण झालं. भारतामध्ये विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये विज्ञान प्रसाराचं काम करणारे जे कोणी लोक संस्था काम करतायत त्यांना आपण काहीतरी पुरस्कार दिले पाहिजेत, ही कल्पना वसंतराव गोवारीकरांनी. वसंतराव गोवारीकरांनी चिल्ड्रन सायन्स काँग्रेस सुरू केली आणि आज दरवर्षी ही चिल्ड्रन सायन्स काँग्रेस डिसेंबरच्या अखेरीला भारतामध्ये कुठं ना कुठं तरी भरत असते. एवढंच नव्हे तर भारताच्या ज्या समस्या आहेत या समस्यांवरती आपण काम केलं पाहिजे म्हणून साठी त्यांनी एक समिती स्थापन केली आणि ह्या पहिल्या समितीचं अध्यक्षपद अब्दुल कलाम यांना दिलं आणि पुढचे 20 वर्ष भारताच्या या समस्या आपल्याला माहिती आहेत की आपल्याकडे ऊर्जा टंचाई आहे, आपल्याकडं पिण्याच्या पाण्याची समस्या आहे, सगळ्यांना स्वच्छ शुद्ध पाणी मिळत नाही, आपलं शिक्षण इतर देशांच्या मानाने मागे आहे. अशा ज्या अनेक समस्या आहेत या समस्यांवरती तोडगा काढण्यासाठीची जी समिती ती डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या अखत्यारीमध्ये त्यांनी स्थापन केली आणि त्याचं काम सुरू केलं. सध्या आता 2014 ते 2034 ह्या 20 वर्षाच्या काळासाठीच्या समितीचे अध्यक्ष डॉक्टर अनिल काकोडकर आहेत आणि त्यांनी त्यांच्या समितीचा अहवाल प्रसिद्ध पण केलेला आहे. पण ही समिती स्थापन करण्याची जी नजर आहे ही नजर वसंतराव गोवारीकरांची. त्याच्यानंतर वसंतराव गोवारीकरांचं काम त्या तिथे 86 ते 91 सचिव पदाचं संपलं. त्याच्यानंतर राजीव गांधींनी त्यांना आपले सल्लागार म्हणून नेमलं. 2 वर्ष ते सल्लागार म्हणून दिल्लीमध्ये राहिले आणि त्याच्यानंतर 93 साली ते माघारी पुण्यामध्ये आले. तर पुणेकर जणू त्यांची वाटच पाहत होते आणि पुणे विद्यापीठाचं कुलगुरू पद त्यांना दिलं आणि त्यानंतर ते पुणे विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून त्यांनी 4 वर्ष काम केलं. 5 वर्षाची ही तरतूद होती आणि अलेक्झांडर PC अलेक्झांडर त्यावेळेला आपले राज्यपाल होते. वसंतराव गोवारीकर राज्यपालांना म्हणले की मला पूर्वी 5 वर्ष नाहीये तेव्हा तुम्ही मला नका नेमू, दुसऱ्या कोणाला तुम्ही नेमा. तेव्हा PC अलेक्झांडर हे इंदिरा गांधींचे प्रिन्सिपल सेक्रेटरी म्हणून दिल्लीमध्ये काम करत असताना वसंतराव गोवारीकर डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे दिल्लीत सचिव होते. त्यामुळे गोवारीकरांच्या कामाचा झपाटा हा अलेक्झांडरना माहीत होता. त्यांनी उत्तर दिलं, वसंतराव जे इतर कुलगुरू 5 वर्षात काम करू शकणार नाहीत ते तुम्ही 4 वर्षामध्ये करणार हे मला माहितीये आणि त्यामुळे भले तुमची 4 वर्ष राहिले असली तरी कुलगुरू तुम्हीच. आणि त्या याच्यामध्ये वसंतराव गोवारीकरांनी पुणे विद्यापीठामधल्या प्रत्येक विद्याशाखेची पाहणी एक समिती नेमून भारतातले अव्वल दर्जाचे शिक्षण तज्ञ त्याच्यामध्ये घेऊन यांचा अभ्यासक्रम सध्याच्या काळाला योग्य आहे का, यांची प्रयोगशाळा कशी आहे, यांची लायब्ररी अद्ययावत आहे का, त्यांची परीक्षा पद्धती योग्य आहे का, अशा अनेक गोष्टीची पाहणी करून त्याप्रमाणे सुधारणा घडवून आणल्या. विद्यार्थ्यांच्या ऍडमिशनसाठी जे खेडेगावातून लोक यायचे ते 3-3 दिवस मुलांना त्या तिथे राहावं लागायचं. पण खेडेगावातून आलेली गरीब मुलं त्यांच्याकडे हॉटेलमध्ये राहण्यासाठी पैसे नसायचे. त्यामध्ये सुद्धा वसंतराव गोवारीकरांनी सुधारणा केली
आणि त्या मुलांचं काम सकाळी येऊन संध्याकाळपर्यंत पुरं होईल अशी तरतूद करून दिली. अशा अनेक प्रकारच्या सोयी त्यांनी केल्या. विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून ते 97 साली निवृत्त झाले. तोपर्यंत मागे दिल्लीमध्ये असतानाच त्यांनी केलेल्या सूचनेचं एक काम त्यांची वाट बघत होतं. आणि ते काम असं की आपल्या संपूर्ण जगामध्ये शेतीला सुरुवात झाली त्याला 10,000 वर्ष झाली. शेती फार जुनी नाहीये. परंतु शेतीसाठी खतं कोणती वापरावीत, कीटकनाशक कोणती असावीत, तणनाशक कोणती असावीत, ह्याच्यासाठी कुठली रसायनं किंवा त्याच्यावरचा अभ्यास झालेला नव्हता. तेव्हा त्या बाबतीतला एन्सायक्लोपीडिया तयार करण्याचं काम वसंतराव गोवारीकरांवरती सोपवलं. त्यांनी आणखीन 2-3 माणसं बरोबर घेतली. खुद्द त्यांच्या पत्नी सुधाताई त्याच्यामध्ये होत्या. कृष्णस्वामी म्हणून आणखीन एक गृहस्थ होते. धानोरकर नावाचे आणखीन एक गृहस्थ होते. अशा पद्धतीने त्यांचा एक गट स्थापन झाला आणि 10 वर्ष काम करून 2007 साली त्यांचा हा एन्सायक्लोपीडिया जवळजवळ 1000 पानाचा मोठ्या आकाराचा तयार झाला. आणि त्याची पहिली आवृत्ती त्यांनी जगामध्ये अभिप्रायार्थ पाठवली की जगातल्या इतर देशातल्या शेती तज्ञांचं ह्याच्यावरती काय मत आहे. आणि त्याच्यावरती इतकं चांगल्या प्रकारचं मत आलं आणि सगळेजण म्हणाले की अहो जगामध्ये 10,000 वर्ष शेती चालू आहे, परंतु शेतीसाठी लागणारा अशा प्रकारचा कोश अजूनपर्यंत झाला नाही. हा पहिला कोश आहे. आणि त्याच्यासाठी नोबेल पुरस्कार विजेत्या लोकांनी सुद्धा चांगले अभिप्राय त्याला दिलेत. M.S. स्वामीनाथनची त्याला प्रस्तावना आहे. आणि नंतर मग दुसरी आवृत्ती त्याची काढून ती लोकांना विकायला उपलब्ध झाली. एवढंच नव्हे तर अमेरिका, कॅनडा आणि इंग्लंड मधले छपाईचे आणि वितरणाचे अधिकार तिथल्या एका संस्थेने घेतले. इतकं त्यांना त्याचं अप्रूप वाटलं. आणि आज तो जो कोश आहे हा फार प्रसिद्ध कोश असा आहे. वसंतराव गोवारीकर ह्यामधून स्वस्त बसणारे नव्हते. त्याच्यानंतर घन इंधन किंवा आणखीन ही जी काही रॉकेटला लागणारे इंधन आहेत, ही इंधनं आपल्याला शेतीमधल्या कुठल्या एखाद्या उत्पादनापासून करता येतील का? मग मोगली एरंड म्हणून जो आहे त्याच्यापासून करावं म्हणून साठीची प्रक्रिया ते विकसित करत होते. वय वर्षे 80 मध्ये. त्यावेळेला त्यांना विक्रम साराभाई प्रोफेसरशिप इस्रोने दिलेली होती. पुणे विद्यापीठामध्ये त्यांचं हे खातं होतं आणि त्या तिथं ते काम करायचे. महाराष्ट्र सरकारच्या राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाचे ते 10 वर्ष अध्यक्ष होते. मराठी विज्ञान परिषदेचे 1996 पासून 1994 पासून 2000 सालापर्यंतचे 6 वर्ष ते अध्यक्ष होते. अनेक प्रकारचं मोलाचं मार्गदर्शन त्यांनी केलं. आणि वसंतराव गोवारीकरांचा दृष्टिकोन काय होता तो शेवटचं सांगून मी आता त्यांच्याबद्दलचं हे माहिती देणं पूरक करणार आहे. की एकदा ते कोल्हापूरहून पुण्याला आले आणि एरवी जे साधारणपणे गाडीने यायला 4-1 तास लागतात, त्या दिवशी त्यांना वाटेतल्या गर्दीमुळे 6 तास लागले. आल्यावरती ते काय म्हणाले की अहो 4 तासाच्या ऐवजी मला 6 तास लागले. वाटेमध्ये रस्त्यावरती इतक्या विविध प्रकारच्या मोटारी आणि ट्रक्स मला दिसले. माझा भारत देश श्रीमंत होतोय हे बघून मला खूप आनंद झाला. वसंतराव गोवारीकरांची बघण्याची जी नजर होती ती इतरांपेक्षा किती वेगळी होती त्याचं हे उदाहरण आहे. आणि अशा प्रकारचे शास्त्रज्ञ आपल्याला लाभले. वसंतराव गोवारीकरांचं 2 जानेवारी 1915 ह्या दिवशी वयाच्या साधारणपणे 82व्या वर्षी निधन झालं. शेवटी त्यांची तब्येत थोडी बिघडलेली होती, परंतु स्मृती अत्यंत सतर्क होती. वसंतराव गोवारीकरांना माझी आदरांजली. आजचे आपले तिसरे शास्त्रज्ञ आहेत प्राध्यापक जयंत विष्णू नारळीकर. हे बघा नारळीकर. जयंत विष्णू नारळीकर यांचा जन्म 19 जुलै 1938 कोल्हापूरचा. जरी त्यांचा जन्म कोल्हापूरचा असला तरी देखील त्यांचं पुढचं शिक्षण, शालेय शिक्षण हे बनारसला झालं. बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये त्यांचे वडील विष्णुपंत नारळीकर हे भौतिक शास्त्राचे प्राध्यापक होते. आणि जयेंद्रांचं सगळं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण हे हिंदी माध्यमामधून बनारसला झालं.
कॉलेजचं BSc शिक्षण सुद्धा तिथंच बनारसमध्ये झालं. आणि 1957 साली टाटा स्कॉलरशिप मिळवून ते केम्ब्रिजला गणितामधला ट्रायपोस म्हणजे रँगलरची परीक्षा देण्यासाठी गेले आणि ती परीक्षा ते उत्तम तऱ्हेने उत्तीर्ण झाले. जयंतराव नारळीकरांना एक कल्पना होती की आपण पहिले आले असावं, परंतु 1911 साली केम्ब्रिज युनिव्हर्सिटीने पहिला कोण, दुसरा कोण, पहिल्या वर्गात कोण हे जाहीर करणं काढून टाकलं, तर कारण अनेक क्लासवाले त्याचा गैरफायदा घ्यायचे. परंतु नंतर मग जयंतराव नारळीकरांना 2016 साली कुठून तरी समजलं की ते पहिले आलेत आणि पहिले आलेले आपल्याकडे रँगलर रपू परांजपे सिनियर रँगलर आणि आता दुसरे जयंतराव नारळीकर हे सिनियर रँगलर. त्याच्यानंतर मग जयंतराव नारळीकरांनी तिथेच PhD करायचं ठरवलं केम्ब्रिजमध्ये आणि प्रोफेसर फ्रेड हॉईल यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी खगोलशास्त्रामध्ये PhD केली. ही PhD करत असताना त्यांना टायसन पुरस्कार, त्यांना स्मिथ पुरस्कार ह्या पद्धतीचे अव्वल दर्जाचे पुरस्कार मिळत गेले. जे त्यांच्या वडिलांनी मिळवले ते त्यांना सुद्धा मिळाले. आणि त्याच्यानंतर तिथे खगोलशास्त्रामध्ये संशोधन करणारं एक केंद्र त्यांचे गुरु फ्रेड हॉईल यांनी स्थापन केलेलं होतं. त्याच्यामध्ये ते संशोधन करू लागले आणि 1972 सालापर्यंत मी इथे राहीन आणि त्याच्यानंतर मी परत भारतामध्ये जाणार असं त्यांनी ठरवलं होतं. म्हणजे 1957 ते 1972 त्यांचे आयुष्याचे टप्पे बघा बरं का. 1938 ते 1957 हा 19 वर्षाचा टप्पा हा बनारस मधला. 1957 ते 1972 हा पुढचा 15 वर्षाचा टप्पा त्यांचा केम्ब्रिज मधला. आणि 1972 साली ते परत भारतात आले आणि मुंबईमध्ये त्यांना टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मध्ये प्राध्यापकशिप मिळाले. दरम्यान 1963 साली जयंतराव नारळीकर आणि फ्रेड हॉईल यांनी स्थिर स्थितीचा सिद्धांत मांडला. म्हणजे काय की जग हे जे निर्माण झालं हे कसं झालं. काही लोकांचं म्हणणं असं की ते एकदम स्फोट झाला आणि त्याच्यामधून जग निर्माण झालं. आणि हे तत्व जयंतराव नारळीकर आणि त्यांचे गुरु फ्रेड हॉईल यांना मान्य नव्हतं आणि ते स्थिर स्थितीचा सिद्धांत आहे आणि त्याच्यामधून हळूहळू हे विकसित होत. ह्या सिद्धांताचं स्पष्टीकरण ह्या दोघांनी दिलं आणि त्यामुळे 1963 साली फ्रेड हॉईल आणि जयंत नारळीकर ही जोडी जगामध्ये प्रसिद्ध झाली आणि त्यामुळे त्यांना ताबडतोब भारत सरकारने पद्मभूषण हे हा किताब दिला. त्यावेळेला जयंतराव नारळीकरांचं वय होतं फक्त 26 वर्षाचं. 1964 साली त्यांना मिळालं आणि जयंतराव नारळीकरांना असं वाटलं की आपण इतकं काही काम केलेलं नाही ज्याच्यासाठी भारत सरकारने पद्मभूषण पुरस्कार द्यावा. त्यावेळेला ते म्हणले हा मी स्वीकारतो, लागणारे जेवढं काम आहे ते काम मी पुढे करीन, ऑन अकाउंट हा पुरस्कार मी स्वीकारतो. 1972 साली जयंतराव नारळीकर हे भारतामध्ये परत आले आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मध्ये त्यांचा एक ग्रुप या खगोलशास्त्रावरती काम करण्यासाठी म्हणून सुरू झाला आणि त्याच्यामध्ये ते काम करू लागले. त्यांच्या हाताखाली बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्यावेळेला तिथं PhD केलं. त्याच्यामध्ये एक अजित केंभावी नावाचे, दुसरे पद्मनाभन नावाचे विद्यार्थी, त्यांचे असे बरेच विद्यार्थी त्यांच्या हाताखाली तिथे PhD करून पुढे टाटा इन्स्टिट्यूट मध्येच कामाला लागले. हे करत असताना जयंतराव नारळीकर साधारणपणे वर्षातनं एकदा किंवा दोनदा हे परदेशी जात असत. त्या तिथे त्यांच्या विषयातल्या ज्या काही परिषदा असतील त्या परिषदामध्ये भाग घेऊन ते त्यांचे निबंध वाचत असत. त्याच्याशी ते त्या तिथल्या विद्यापीठांमध्ये जाऊन लेक्चर्स देत असत आणि ह्या पद्धतीने संशोधन पुढे जातं. आपण फक्त आपले स्वतः कॉम्प्युटर घेऊन बसलो किंवा प्रयोगशाळेत बसलो आणि संशोधन पुढे गेलं असं होत नाही. तर जगामध्ये ज्या काही दुर्बिणी स्थापन झालेल्या आहेत त्या दुर्बिणीच्या आधारे निरीक्षण करून त्याच्या आधारे
काय निष्कर्ष निघतात, जगातल्या इतर शास्त्रज्ञांचं ह्या विषयाबद्दलचं काय मत आहे, त्याची चर्चा त्यांच्याशी केल्यानंतरच आपलं संशोधन पुढे जातं. आणि त्यामुळे जयंतराव नारळीकर ह्या पद्धतीने आपल्या आयुष्यामध्ये जगामध्ये जागोजागी परिषदांना जात राहिले, जगामधल्या विद्यापीठांची आमंत्रण स्वीकारून त्या ठिकाणी कोर्सेस घेत राहिले, भाषण देत राहिले आणि त्याच्यामधून त्यांचं संशोधन पुढे गेलं. यानंतर 1988 साली विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष प्रोफेसर यशपाल असताना त्यांच्या डोक्यामध्ये अशी कल्पना आली की आपल्या विद्यापीठांमध्ये जर संशोधन व्हायचं असेल तर आणखीन काही वेगळ्या संस्था स्थापन झाल्या पाहिजेत, म्हणून इंटर युनिव्हर्सिटी सेंटर स्थापन झाली पाहिजेत आणि त्याच्यामध्ये एक केंद्र आपण खगोलशास्त्रासाठी सुरू करावं आणि त्याचं प्रमुख पद जयंतराव नारळीकर यांनी घ्यावं असं त्यांनी सुचवलं. जयंतराव नारळीकर हे संशोधन करणारे ग्रस्त, त्यामुळे त्यांना संस्था स्थापन करण्याचा अनुभव आणि प्रशासनाचा अनुभव फारसा नव्हता, पण हे आव्हान त्यांनी स्वीकारलं आणि पुणे विद्यापीठाच्या आवारामध्ये 20 एकर स्थापन केलं आणि ह्या केंद्रामध्ये पीएचडीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन करणं आणि खगोलशास्त्रातल्या वेगळ्या वेगळ्या विषयांवरती संशोधन करणं असं उद्दिष्ट या संस्थेने आपल्या पुढे ठेवलं आणि त्या पद्धतीने त्यांचं काम सुरू झालं. जयंतराव नारळीकर 1989 सालापासून तिथे 88 साली स्थापना झाली तेव्हापासून 15 वर्ष त्याचे प्रमुख राहिले आणि त्यांनी या ठिकाणचं एकूण काम इतक्या तोडीला नेऊन पोहोचवलं की जगामधल्या सगळ्या लोकांचं आयुका इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ऍस्ट्रॉनॉमी अँड ऍस्ट्रोफिजिक्स याच्याकडे लक्ष गेलं आणि या इथे जवळजवळ 100 परिसंवाद जागतिक स्तरावरचे जयंतराव नारळीकरांनी त्यांच्या 15 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये घेऊन आणले आणि तितकेच जगामधले खगोलशास्त्रातले शास्त्रज्ञ आयुकामध्ये येऊन भाषण देऊन काही कोर्सेस घेऊन असे गेले आणि त्यामुळे आयुका ही संस्था ही जगामध्ये मान्यवर अशी झाली. जयंतराव नारळीकरांचे गुरु फ्रेड हॉईल यांना विज्ञान कथा लिहिण्यामध्ये मोठा रस होता आणि विज्ञान कथा लिहिणं, त्याच्यावरच्या काही टेलिव्हिजनसाठी मालिका करणं, रेडिओसाठी काही करणं, एखादा सिनेमा तयार करणं ह्यामध्ये त्यांची गती होती आणि त्यातून स्फूर्ती घेऊन जयंतराव नारळीकर हे सुद्धा विज्ञान कथा लिहू लागले. त्यांची पहिली जी विज्ञान कथा आहे ती 1974 सालची कृष्ण विवर ह्या नावाची आहे. मराठी विज्ञान परिषदेने 1970 सालापासून विज्ञान कथा लेखनासाठी स्पर्धा घ्यायला सुरुवात केली आणि त्यामध्ये आपण भाग घ्यावा अशी स्फूर्ती जयंतराव नारळीकरांना झाली. परंतु 1973 साली मराठी विज्ञान परिषदेच्या वार्षिक अधिवेशनाचे अध्यक्ष जयंतराव नारळीकर असल्यामुळे त्यांनी आपल्या नावाने कथा लिहिली तर परीक्षकांवर दडपण येईल आणि त्यांना विनाकारण पहिलं बक्षीस मिळेल, तसं त्यांना ते नको होतं. त्यांचा कस लागला पाहिजे म्हणून मग त्यांनी आपलं ज वि नारळीकर ज वि ना या अद्याक्षरांची उलटा पालट करून ना वि ज नारायण विनायक जगताप या नावाने आपली कथा पाठवली, पत्नीच्या हस्ताक्षरामध्ये लिहून पाठवली आणि परीक्षकांनी ती तपासली. त्यांना ती अव्वल वाटल्यावरती आम्ही सदरू नावी जगतापांना पत्र लिहिलं की तुमच्या कथेला पहिलं बक्षीस मिळालेलं आहे. तेव्हा जयंतराव नारळीकरांचं कृष्ण नारळीकर आणि ह्या पद्धतीने त्यांच्या कथेची सुरुवात झाली आणि पुढे त्यांच्या कथांचं पुस्तक हे मौज प्रकाशनाने छापलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कृष्णविवर कथा समाविष्ट आहे आणि आता मी जी सांगितली ही सगळी कथा प्रस्तावनेमध्ये जयंतराव नारळीकरांनी लिहिलेली आहे. त्यानंतर जयंतराव नारळीकरांनी विज्ञान कथा, विज्ञान कादंबऱ्या ह्यामध्ये मराठी आणि हिंदीमध्ये खूप वाङ्मय प्रसृत केलं. जयंतराव नारळीकरांना सगळ्या दिवाळी अंकामध्ये सातत्याने मागणी असते आणि दरवर्षी 4 ते 5 दिवाळी अंकामध्ये जयंतराव नारळीकरांच्या कथा असतात. मराठी साहित्य विश्वामध्ये विज्ञान कथा हे दालन मराठी विज्ञान परिषदेने सुरू केलं. याचा गौरव आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये दुर्गा भागवत, पु ल देशपांडे आणि पुभा भावे
यांनी केलेलं आहे आणि विज्ञान कथांना मराठी साहित्यामध्ये जी प्रतिष्ठा प्राप्त झाली त्याचं नेतेपद हे जयंतराव नारळीकरांकडे जातं. नंतर मग बाळ फोंडके, सुबोध जावडेकर, लक्ष्मण लोंढे, निरंजन घाटे अशा अनेक लोकांनी विज्ञान कथा लिहिल्या आणि विज्ञान कथेला प्रतिष्ठा आणून दिली. तरी देखील नेतेपद हे जयंतराव नारळीकरांकडे आहे. त्यांच्यासारखा जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ विज्ञान कथा सुद्धा लिहू शकतो याचं एक कौतुक तेव्हापासून आतापर्यंत समाजामध्ये आहे. जयंतराव नारळीकरांचं जे संशोधन आहे ते 2003 साली निवृत्त झाले आयुकामधून. तरी देखील सुप्रतिष्ठित प्राध्यापक म्हणजे प्रोफेसर एमेरिटस या पदावरून ते आज सुद्धा वयाच्या 82व्या वर्षी शिकवत आहेत, संशोधन करत आहेत, PhD चे विद्यार्थी घेत आहेत. परदेशामध्ये जाऊन ते अजूनही परिसंवादामध्ये भाग घेतात, आपले निबंध वाचतात, त्या तिथं कोर्सेस घेत असतात. इतकी जवळीक ह्या सगळ्या गोष्टींची त्यांची झालेली आहे आणि ती चालू आहे. त्याच्याशिवाय जयंतराव नारळीकर देशी परदेशी अगदी शाळेमध्ये जाऊन सुद्धा भाषण देत असतात आणि एखाद्या ठिकाणच्या छोट्या गावातलं भाषणाचं आमंत्रण त्यांनी समजा आज आपण आता 2020 मध्ये आहोत, 2021च्या 10 ऑगस्टला स्वीकारलं असलं तर ते भाषण नंतर राष्ट्रपतींनी त्यांना बोलवलं तर देखील ते नाकारत नाहीत. त्या भाषणाला ते जातात. इतका ठामपणा त्यांच्यामध्ये त्या गावाबद्दल, त्या आमंत्रणाबद्दल आणि गेले 10 वर्ष परग्रहावरून धूमकेतू मार्फत येणाऱ्या जीवजंतूंमुळे संपूर्ण जगामधली जीवसृष्टी निर्माण झाली आहे का ह्याच्यावरती संशोधन सुरू केलं आणि फ्रेड हॉईल यांनी या बाबतीमध्ये आपले निष्कर्ष मांडलेले आहेत साधारणपणे 1980च्या बेताला. आणि ते निष्कर्ष घेऊन त्यांचं हे संशोधन चालू आहे आणि त्या संशोधनाला अनुकूल असे निष्कर्ष त्यांना मिळत आहेत. त्याच्यामध्ये अर्थातच अजूनही बरंच संशोधन होणं बाकी आहे. परंतु जयंतराव नारळीकर हे आजही या सर्व विज्ञान प्रसारामध्ये, विज्ञान संशोधनामध्ये आणि विज्ञान शिक्षणामध्ये गर्क आहेत. जयंतराव नारळीकरांच्या पत्नी मंगलाबाई नारळीकर या स्वतः सुद्धा गणितामधल्या PhD आहेत आणि अगदी झोपडपट्टीतल्या विद्यार्थ्यांना सुद्धा गणित कसं शिकवावं या बाबतीमध्ये त्या अजूनही गर्क असतात. जयंतराव नारळीकर हे सगळ्या भारतभर फार मोठे असे स्फूर्तिदाते आहेत आणि सोप्या भाषेमध्ये विज्ञान कसं व्यक्त करावं, स्वच्छ मराठीमध्ये कसं बोलावं, हिंदीमध्ये सगळं शिक्षण झालं असूनही स्वच्छ मराठीमध्ये कसं बोलावं याचा एक आदर्श नमुना असा म्हणजे डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर. श्री अपाम देशपांडे हे स्वतः ज्येष्ठ विज्ञान प्रसारक, संघटक आणि लेखक आहेत आणि गेल्या 50 वर्षांपासून विज्ञान प्रसार आणि विज्ञान विषयक लेखन करण्यासाठी त्यांनी आपलं आयुष्य व्यतीत केलंय आणि निरंतर अजूनही विज्ञान प्रसारासाठी ते आपलं आयुष्य देत आहेत. विज्ञान परिषदेचे ते सध्या मराठी विज्ञान परिषदेचे ते सध्या कार्यवाह आहेत आणि आता आज आपल्याला व्हर्च्युअल C4च्या माध्यमातून त्यांनी भारताला ज्या 3 महत्वाच्या शास्त्रज्ञांनी जे योगदान दिलेलं आहे आणि भारताचं लौकिक हा संपूर्ण जगात वाढविला अशा पद्मश्री प्राध्यापक भा. म. उदगावकर, पद्मश्री डॉक्टर वसंत गोवारीकर आणि पद्मभूषण डॉक्टर जयंत नारळीकर या 3ही शास्त्रज्ञांच्या एकूण कार्यकर्तृत्वावर, त्यांच्या संशोधनाच्या विषयांवर आणि संशोधन करत असताना एक संशोधक म्हणून भारताला दिलेलं योगदान आणि अनेक विद्यार्थ्यांना या भारताला नवीन तरुण युवकांना संशोधनाच्या दिशेनं योग्य पाऊल उचलण्यासाठी अत्यंत प्रेरणादायी अशी संस्थात्मक कार्य करणारे हे सगळे उदगावकर सर असतील, गोवारीकर सर असतील, या लोकांनी जे प्रयत्न केलेले आहे आणि आजही नारळीकरांचे प्रयत्न निरंतर सुरू आहेत आणि सतत संशोधन कार्यात ते मग्न असतात.
ज्ञानदान करण्यासाठी ते अगदी गावखेड्यांपासनं तर आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या कुठल्याही मोठ्या ठिकाणी त्यांना निमंत्रित केलं तर ते जातात आणि आपल्या मार्गदर्शनाचा लाभ ते करून देतात. तर या तीनही शास्त्रज्ञांबद्दलची अत्यंत सुंदर प्रेरणादायी अशी माहिती आपल्याला श्री अपाम देशपांडे यांनी दिली. मी व्हर्च्युअल C4 तर्फे सरांचा मनपूर्वक आभार मानते. थांबते. धन्यवाद. धन्यवाद.